अभिनंदन सगळ्यांना. खूप खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. हृदयातून स्वागत आहे सगळ्यांचं. महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि तुमच्या सगळ्यांच्या उच्च स्वला, माझ्या उच्च आत्म्याला वंदन करत, प्रणाम करत, आपण सगळेजण आजच्या आपल्या सत्राची सुरुवात करू. आज आपण सगळेजण 21व्या आठवड्यापर्यंत पोहोचलोय. बाबाजी आपल्याला घेऊन जातायत हाताला धरून. आपण फक्त त्यांच्या मागे-मागे चालतोय आणि केवळ प्रेम प्रकाश पाठवायची आपली साधना, आपली क्रिया अगदी छोटी-छोटी ज्या युनिफाईडमध्ये सांगितलेल्या आहेत, त्या सुरू ठेवा. या प्रेम आणि प्रकाशाच्या फिलिंगनी या लहरी ज्या आपल्यातून बाहेर पडतायत, ही व्हायब्रेशन्स यातूनच आपली बरीचशी कामं होतायत. तर खूप आनंद होतोय कारण निर्मिती सूत्र पण जे आहे युनिफाईडमध्ये ते पण अगदी सोपं आहे. आता सगळ्यांना लक्षात आलंय कसं आपण मॅनिफेस्टेशनचा फॉर्म्युला वापरायचा, सगळ्यांच्या लक्षात आलंय. आता जेव्हा पुन्हा मागचे धडे वाचू तेव्हा जे अवघड वाटायचं ते आता सगळ्यांना सोपं वाटत असेल. आणि हे क्रिएशन फॉर्म्युला असा आहे, की ज्या कुठल्या संकटात तुम्ही आहात किंवा शारीरिक असेल, मानसिक असेल, कुठलीही गोष्ट असेल, त्यावेळी तुम्ही फक्त हे अफर्मेशन म्हणा ह्याला. आपण YouTubeच्या भाषेत जर बोललं गेलं, तर त्याला शब्द काही वापरा. पण सगळ्याच्या मुळाशी एकच आहे, की आपले विचार आणि भावना. तर तुम्ही त्या हृदयातून जेव्हा जितके आपण आत्ता पूर्ण वर्तमानामध्ये ती गोष्ट घडली आहे, असं या भावनेने जेव्हा आपण ते सूत्र बनवतो, तर एक सत्य मात्र कायम लक्षात ठेवायचं, की आपण निर्माते आहोत. आपण प्रोड्युसर आहोत आपल्या पिक्चरचे. त्यामुळे हे वाक्य कायम लक्षात ठेवायचं आणि पुढे जात राहायचं, की मला आज माझ्या दिवसभरामध्ये काय निर्माण करायचंय? तर उठल्या-उठल्या झोपेतून उठल्या-उठल्या मी लगेच डोळे उघडले, की त्यावेळेसच अजून म्हणजे अर्धवट झोपेतच असतो. त्यावेळेसच म्हणते, की आजच्या दिवसामध्ये मला मी केवळ आणि आनंद आणि प्रेमच निर्माण करत आहे. करत आहे. आणि मग आपलं सूत्र वापरायचं जे आपण म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्ही हे म्हणू शकता, ईश्वर आणि मी कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने दावा करतो, स्वीकार करतो, की माझा आजचा सगळा दिवस अगदी सुंदर प्रेमाने, आनंदाने भरलेला आहे. मी जिथं जाईल तिथं प्रेम आणि प्रकाश आहे. आणि मी पाठवते माझ्या हृदयातून. तिथं आहे आणि मी अजून पाठवते तिथं. ज्या लोकांना भेटते ती सगळी प्रेमात आणि प्रकाशात आहे. का नाही करायचं आपण? आपण हे दावा करतो आणि स्वीकार करतो. पहिलं माझ्या मनामध्ये किती पण मला दिसतंय माझ्या आजूबाजूला तशी लोकं आहेत, पण मी दावा करते आणि स्वीकार करते. हे माझ्या हातात आहे. आणि जितके विश्वासाने आपण हे म्हणू हे वाक्य, काही दिवसात तुम्हाला बदल जाणवतील. ही खरंच आधीसारखी परिस्थिती नाहीये. बरेच बदल झालेत माझ्या आयुष्यामध्ये. खूप सोपं आहे म्हणून कदाचित लोकांना असं वाटतं बऱ्याच वेळेला, की एवढंसं बोलून होतं का? एवढंसं बोलूनच होतं. आपण आपलं मूळ आणि बेसिकच गोष्टी विसरलो आणि खूप मोठ्या-मोठ्या इमारतीं चढायला लागलो. पण मूळ जसं बेसिक जो मूलभूत पाया आहे आपला तो प्रेमाचा आहे आणि तो एकदम सोप्पा आहे. तो सहज आहे आणि तो लक्षात घेतला आपल्या, की समजतं अरे, हे फार सोपं होतं. मी उगाच त्याला किचकट आणि क्लिष्ट करत बसले. हे करा, ते करा, हे डोळं हे करा, इथं पैसे टाका, ह्या वर्कशॉपला जा, ह्या ह्याच्याकडे जा. काही गरज नाही. एकदम सिंपल आणि साधं सरळ आहे. की जिथं जाल तिथं तुम्ही एकतर प्रेम आणि प्रकाश तुमच्या हृदयातून पाठवा. त्या लोकांना असेल, त्या परिस्थितीला असेल, त्या जागेला असेल आणि हे साधं सरळ निर्मिती सूत्र दिलेलं आहे, की जे मला पाहिजे आता ज्या परिस्थितीत मी आहे, मला जे निर्माण करायचं निर्माण करणं म्हणजे जो अनुभव मी निर्माण करतीये, तो अनुभव मला असाच पाहिजे. ईश्वराच्या गुणांमधलाच. तर ईश्वराचे गुण कसे आहेत? प्रेम, आनंद, करुणा हे ईश्वराचे गुण आहेत. मला तसाच अनुभव पाहिजे. तर मग माझे अ, निर्मिती सूत्र पण तसंच पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं, की आपण रोज दिवसभरामध्ये जेव्हा असा विचार केला आणि त्यावेळेस एखादा प्रसंग असा वाईट घडला, मग काय? तर येऊ दे ना, तो पण माझ्या कुठल्यातरी विचारानेच निर्माण झालाय, ही ही शक्ती आपल्या आत पाहिजे, ही विश्वास, की हे पण मीच निर्माण केलंय. एखादा वाईट अनुभव आला, दुःखद आला, जसं बाबाजींनी ते वाक्य लिहिलंय, की समजा तुम्ही निर्माण करताय. ईश्वराच्या गुणांमध्ये भरलेला दिवस. आजचा दिवस पूर्ण प्रेम आणि प्रकाशाचा, आनंदाचा आहे. पण त्या दिवसामध्ये अचानक कुणीतरी एक माणूस असा भेटला आणि आपल्याला मूड खराब झाला किंवा काहीतरी अशी घटना घडली आणि आपल्याला वाईट वाटलं. मग आता काय? आता हे तर मी नाही मी तर चांगला विचार करत होते. ईश्वराच्याच गुणांचा विचार. मग हे कसं काय आलं?
तर बाबाजींनी त्याला सांगितले, की त्यावेळेसही ते तुमच्या काहीतरी तुम्हाला आत्ता त्याचं वाटतंय, त्यावेळेला ते वेदनादायी वाटेल. त्याचा थोडा पुढे जाऊन विचार केला तर पुन्हा समजेल, की अरे, हे पण माझा काहीतरी एक म्हणतो ना, की एक संधी देऊन गेला मला काहीतरी किंवा एक शिकवून गेला. एक मोठी गोष्ट कदाचित या छोट्या गोष्टीमुळं पुढे जाऊन मी तसा मोठा प्रसंग जेव्हा येऊ शकतो, ते आत्ताच मी वाचवेन स्वतःला. अशा प्रकारचं काहीतरी लेसन देऊन जातो तो आपल्याला, शिकवून जातो. तर असे बरेच अनुभव तुम्हाला पण येत आहेत, असं मला वाटतंय. सगळ्यांचे मेसेजेस येतायत आणि खात्री आहे, की हे सगळ्यांना अजून जितके आपण हे पुढे आतून विश्वासाने अजून जेवढं हे करायला लागू, तर हे मॅजिक आहे. हे मॅजिक आहे. मॅजिक याच्यासाठी म्हणते कारण इथं लॉजिक नाहीये, म्हणून मॅजिक म्हणते. तर मॅजिक म्हणजे आपलं आयुष्यच मॅजिक आहे. आपलं आयुष्यच मॅजिक आहे. फक्त आपल्याला माहीत नव्हती त्याची जादूची मजा माहीत नव्हती. आता ती जादूची कांडी आपल्या हातात आली आहे. अगदी सोपी कांडी, की ती घ्यायची आणि जे पाहिजे ते फटाक निर्माण करायचं. असं आपण शिकतोय आता आणि तुम्ही बघा हे सगळं करून YouTubeमध्ये युनिफाईडचा सगळा अभ्यासक्रम तुम्ही शिकत आहात आणि आता आपल्याबरोबर हे सगळे हुशार अगदी सुंदर असे मास्टर पण आलेले आहेत अजून. अजून मास्टर आलेले आहेत आपल्यासोबत. सीमाताई असतील, श्रुतीताई असतील. आणि तुमच्यापैकी पण ज्यांना इच्छा आहे, तर जरूर पुढे या. आणि जे काही आपल्याला वाटतं, जे काही आपल्याला सांगावं वाटतं, 4 लोकांपर्यंत पोहोचावं वाटतं, तर जरूर पोहोचवा. अजिबात अशी भीती बाळगू नका, की अरे आपलं बोलणं YouTubeवर जाणार आहे, YouTubeवर कोणीतरी ऐकणार आहे. ऐकू दे, ऐकणारे ऐकतायत सगळे मस्त मजाच घेतायत, आनंद घेतायत सगळेजण आणि हा विश्वास ठेवूनच बोला, जेव्हा कधी तुमची इच्छा होईल, की केवळ मी प्रेम आणि प्रकाशात बोलते. जे वाहतंय ते वाहू द्या. त्याला जज करणारा आपणच जज करतो. अरे, हे YouTubeवर जाणार आहे. कुणी काही म्हटलं तर जसं मी करायचे पूर्वी. पण आता नाही. आता मी ते जे काही आहे ना, ते असं हृदयातून येतंय, ते बाहेर येतंय, बाहेर येतंय आणि बाबाजींना सांगते, की जे पोहोचवायचं ते तुम्ही पोहोचवा. तर ही जबाबदारी थोडी त्यांच्यावर टाकली म्हणजे आपण निर्धास्तपणे बोलू शकतो, करू शकतो आपल्याला जे वाटतंय ते. जे आपला उच्च स्व आपल्याला सांगतोय. तर असं काही तुम्हाला वाटत असेल तर जरूर ते पण करा. आणि जसं जसं समृद्धीत इतकं सुंदर ध्यान, पहाटेची पण सेवा त्या घेतात. न चुकता एक दिवसही चुकवत नाहीत त्या. तर ही त्यांचा आतलं कॉलिंग आहे जे ते ऐकतायत. तर असंच आपण आपल्या रोजच्या आयुष्यात पण तुम्हाला ज्या गोष्टी करायच्यात त्या करा. हे सगळं सांगण्याचा उद्देश हा, की आजचा आपला जो धडा आहे 21वा त्याची आपण सुरुवात करतोय आणि त्या धड्याचं नावच आहे, निर्मितीचा स्वामी बनणे. बिकमिंग अ मास्टर ऑफ क्रिएशन. तुम्ही जे काही निर्माण करताय, अनुभव, त्याचा स्वामी तुम्हाला बनायचंय, मास्टर बनायचंय, असं आपल्या आजच्या धड्याचं नाव आहे. तर मी स्क्रीन प्रेझेंट केली आहे. आपण सगळेजण काही क्षण डोळे मिटू फक्त. आपल्या हृदयामध्ये जाऊन एक दीर्घ श्वास घेत आपल्या नाकाने तोंडावाटे बाहेर सोडून पुन्हा एक मोठा श्वास घेत आपल्या छातीवर लक्ष. आपण आपली आभा स्वच्छ आणि बंद करू. त्याच्या आधी आपण म्हणू आपल्या छातीवर श्वास घेत, मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझे. माझा ईश्वर खूप सुंदर, प्रेममय, आनंदमय, प्रकाशाने भरलेला आहे, विश्वासाने भरलेला आहे, साहसी आहे, क्षमाशील पण आहे. जितकी शक्ती आहे तितकाच दया आणि करुणेने भरलेला आहे. अतिशय प्रेमळ आहे. सगळ्या विश्वामध्ये भरून येतो. अणुरेणूंच्या रूपात प्रत्येक कणामध्ये पंचतत्वांमध्ये आहे.
ही हवा, पाणी, पृथ्वी माता हे सगळं काही ईश्वराचंच रूप आहे. माझ्या शरीरातल्या कणाकणात ईश्वर आहे. त्याला केवळ शरीराचं स्वरूप आहे, हाडांचं स्वरूप आहे, त्वचेचं स्वरूप आहे, गोरा, काळा रंग याचं स्वरूप आहे. हे आतमध्ये वाहणारं चैतन्य सुद्धा ईश्वरच आहे. मला ईश्वराच्या प्रतिमेत बनवलं गेलंय. त्यामुळं माझा कण अन कण ईश्वर आहे. त्याचा प्रत्येक गुण आणि विचार माझा आहे. मी इतकी एकीकृत आहे, इतकी एकरूप आहे. मला कुठलाच भेद आता जाणवत नाही. मी माझ्या आत्म्यासोबत एक आहे, उच्च स्व सोबत एक आहे. प्रेमाने, प्रकाशाने भरलेली आहे. आनंद, करुणा, शक्तीने भरलेली आहे, साहसाने भरलेली आहे. सर्वज्ञ बुद्धिमत्ता माझ्यात आहे. मीच आहे सर्वज्ञ बुद्धिमत्ता. मी अणुरेणूत आहे, कणाकणात आहे. कारण ते चैतन्य माझ्या आत आहे. मी परिपूर्ण आहे प्रत्येक क्षणाला. माझं शरीर सर्वोत्तम स्थितीत आहे आणि मी निर्माता आहे. मी संपूर्ण प्रेम आणि प्रकाशाने भरलेली. त्यामुळं माझ्या आभा मंडळामध्ये कोणतेही अनिमंत्रित प्रभाव असतील, तर मी त्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळे अनिमंत्रित प्रभाव, तुम्ही सुद्धा ईश्वराच्या प्रतिमेतच बनला आहात. तुम्ही आता स्वस्थ आहात, निरोगी आहात. तुम्हाला भीती वाटत नाही. तुमच्याकडे जाण्यासाठी एक स्थान आहे. तुम्ही शांतपणे तुमच्या योग्य स्थानी निघून जा. हे उच्चस्व ह्या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. माझा आभा मंडळ आता मी माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते, बंद करते, बंद करते. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. या सृष्टीला, पृथ्वी मातेला, पंचतत्वांना, सगळे पशु-पक्षी, जिथं कुठे ईश्वराची रचना आहे, जी काही निर्मिती आहे, घरातल्या वस्तू असतील किंवा बाहेर दिसणारी सृष्टी असेल, पावसाचा एक-एक थेंब असेल, सूर्यकिरणं असतील, शरीराला स्पर्श होणारी हवा असेल, या सगळ्यांना प्रेम प्रकाश माझ्या हृदयातून या क्षणाला प्रेमाच्या अनंत लहरी बाहेर पडतायत. दिवसभरामध्ये ज्या लोकांना आपण बघितलं, जे ईश्वराच्या प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आल्या, माणसांच्या रूपाने, रिक्षा, बस, जे आपल्याला दिसले आज व्यक्ती, आपण जिथं कुठं गेलोय आज दिवसभरामध्ये, त्या सगळ्या स्थानांना प्रेम प्रकाश पाठवा. त्या सगळ्या लोकांना प्रेम प्रकाश. माझ्या हृदयातून प्रेमच प्रेम वाहतंय आता त्यांच्याकडं. कुणाची तरी वाईट बातमी कळलीये, कुणाचं तरी दुःख आपल्यापर्यंत आलंय. जे काही कळलंय
आपण त्याच्यामध्ये रस नाही घेतला, पण तरी आपल्या कानापर्यंत ह्या बातम्या आल्या. मोबाईलवर जे काही वाचलंय, नको असलेलं किंवा चुकून आलेलं. जे विचार केलेत आपण दिवसभरामध्ये, त्या सगळ्या विचारांना, त्या सगळ्या व्यक्तींना, घटनांना, परिस्थितीला, स्थळांना, वाहनांना, सगळीकडे प्रेम हृदयातून वाहतंय. खरोखर आपल्या छातीच्या मधोमध या ऊर्जा बाहेर पडतायत. असं जाणीवपूर्वक लक्ष देऊन बघा. आपल्या छातीवर श्वास घेत. ही क्रिया नुसती शब्दांची नाहीये, खरोखर घडते. जेव्हा आपण म्हणतो, आपल्या शब्दांना खूप शक्ती आहे. आपल्या विचारांना प्रचंड शक्ती आहे. संकल्प शक्ती. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या हृदयातून आता ह्या क्षणाला आपल्या शहराला, राज्याला, देशाला सगळीकडे प्रेम पाठवा. आपलं घर भरून जाऊ दे प्रेमाने. आणि आजच्या सगळ्या दिवसासाठी, ह्या सगळ्या अनुभवांसाठी चांगले वाईट जे असतील ते, आपल्या ईश्वराचे, आपल्या उच्च आत्म्याचे अनेक अनेक आभार व्यक्त करेन. आज जे अन्न आपण ग्रहण केलंय, पाणी जितक्या वेळा प्यायलोय, त्या सगळ्यासाठी आपण आभार व्यक्त करू. आज जे वस्त्र आपण धारण केलंय, ज्या घरामध्ये आपण बसून आत्ता आरामात, शांतपणे हे सगळं ऐकतोय, त्या घराचे आभार व्यक्त करू. त्या वस्त्राचे आभार आणि हे सगळं देणाऱ्या आपल्या पृथ्वी मातेचे आभार व्यक्त करू. हृदयातून जाऊ देत बाहेर, खरोखर जाऊ देत. पोचले, सगळीकडे पोचले आपल्या प्रेमाच्या लहरी. इथं असणाऱ्या प्रत्येकाला प्रेम, प्रेम, प्रेम. बाबाजींचे आभार व्यक्त करू. पुन्हा एकदा पितामह पत्रीजींचे आभार, आपल्या आई-वडिलांचे, आपल्या गुरूंचे आभार व्यक्त करू. आणि अगदी प्रेमाने आपण 21व्या धड्याची सुरुवात करू. आज जे काही ऐकणार आहे ते सगळं आपल्या सगळ्यांच्या हिताचं होत आहे. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात उतरत आहे. आणि सगळेजण पुन्हा एकदा आपल्या या सत्रामध्ये सामील आहेत. आज कुणाला इच्छा आहे वाचन करायची? मी वाचू का? मी वाच मनीषा मोहोळ. ठीक आहे मनीषा ताई, वाचा. एक मिनिट. स्क्रीन दिसतीये तुम्हाला मनीषा ताई? का नाही? दिसत. एक मिनिट. हां. सुरुवात करा ताई. ऍड्रेस केलेला खाली टाकतो. 21वा आठवडा, निर्मितीचा स्वामी बनणे. आवाज येतोय क्लिअर? हो, येतो. तुमच्याकडे स्वतंत्र इच्छाशक्ती, फ्री विल आहे. त्याचे महत्व कितीही सांगितले तरी ते कमीच आहे. तुमच्या जीवनाची आणि तुमच्या प्रत्येक अनुभवाची संपूर्ण जबाबदारी ही तुमच्यावरच आहे. ही शक्ती कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या इच्छेने ती दुसऱ्याच्या स्वाधीन करत नाही, तोपर्यंत कोणालाही तुमच्या मुक्त इच्छाशक्तीवर अधिकार गाजवता येत नाही. आणि जरी तुम्ही ती शक्ती दुसऱ्याला दिली, तरी तो निर्णयही तुमच्या मुक्त इच्छाशक्तीचाच एक भाग असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही शक्ती तुम्ही कोणत्याही क्षणी पुन्हा स्वतःकडे परत आणू शकता. पुढे वाचू? हां, मी एवढं सांगते. सो हां. आपण 21व्या आठवड्यामध्ये तेच करतोय, जे आपण रोज करतोय. जो रोज आपण अनुभव निर्माण करतोय. निर्माण करणं, निर्मिती करणं ह्याचा अर्थ आपण मागे पण बघितला, की निर्मिती म्हणजे काय नेमकं? तर निर्मिती म्हणजे नेमकं आपण काही हाताने अशी कलाकुसर काहीतरी कला म्हणजे काहीतरी
क्रिएट करतो, काहीतरी निर्माण करतो ह्याचा अर्थ केवळ हातांद्वारे नाही. तर ते आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जे काही आपण अनुभव घेतो, सकाळ, दुपार, संध्याकाळ जे दिवसभरामध्ये जे काही अनुभव घेतो, त्या प्रत्येक आपला जो विचार बाहेर पडतो, त्या विचारातून काहीतरी निर्माण होतंय. मला पाणी प्यायचंय, मग मी उठते आणि पाणी पिते. ही साधी क्रिया आहे. पण मला आधी आतमध्ये ते फील झालं, की मला तहान लागली. मग मी उठले आणि पाणी प्यायले. हे मी काय केलं, पाणी पिण्याचा अनुभव घेतला. आता आपल्याला हे अजिबात असं वाटणार नाही, ही तर साधी क्रिया आहे, ह्याच्यात काय अनुभव आहे? पण हा सुद्धा अनुभव आहे खरं तर. कारण देहामध्ये येऊन ही चेतना हे सगळा अनुभवच करतीये. पण आपण जन्मापासून पाणी पित आलोय, मग आपल्याला त्याचं नाविन्य नाहीये. पण खरं बघायला गेलं तर ही लहानशी क्रिया सुद्धा एक अनुभव आहे, की मी उठले आणि पाणी प्यायले. तर त्यामुळे हे छोटे-छोटे सगळे अनुभव आहेत, की मी उठले आणि टीव्ही बघायला बसले, काहीतरी जेवण करते, हा सुद्धा अनुभव आहे. पण आपण त्याला अनुभव म्हणून नाही बघत, आपण आपल्या रोजच्या क्रिया म्हणून बघतो. पण खरं तर मला काहीतरी जेवायला सुद्धा बनवायचंय आज म्हणल्यावर तो विचार मनात, आज आपण हे तयार करू, हे बनवू. मग मी उठणार, त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पुढच्या करणार आणि मग मी तो जेवणाचा अनुभव घेणार. आणि ती मग विचार करणार, की ही रेसिपी बनवली ती कशी झाली? तो चांगला अनुभव होता, वाईट होता, हे आपण नंतर ठरवणार. पण सुरुवात आपण एका विचाराने करतोय. म्हणजे आपण आधीच्या धड्यांमध्ये बघितलंय, की प्रत्येक विचाराने आपण काहीतरी निर्माण करतोय. मग मला पाणी प्यायचंय ह्याच्यातून काय निर्माण झालं? तर पाणी पिण्याचा अनुभव. ठीक आहे? तर तसंही हा धडा आपण रोज जगतोय. म्हणूनच म्हणलं, की आपण हा धडा रोज जगतोय. आता ह्याच्यामध्ये आपण काय समजून घेणार आहे? तर कसं तुम्ही ह्या रोजच्या जगण्यामध्ये तुमच्या फ्री विलचा वापर करायचा. म्हणजे स्वतंत्र इच्छाशक्ती. आता मी शैलेश सरांचं आज थोडंसं मला ऐकायला वेळ मिळाला, जेव्हा मी सुरुवात करत होते. कारण ह्या धड्याचं इंग्लिशमधलं जे हे आहे ना, टायटल आहे ना, ते बिकमिंग अ मास्टर ऑफ क्रिएशन असं आहे. क्रिएशनचं मास्टर बना. मग ह्याच्यामध्ये वेगळंच नाव होतं मराठीमध्ये. अजून हा धडा ट्रान्सलेट केलेला नाहीये. व्यवस्थित केलेला नाही. जस्ट हे केलंय. अजून त्याची सुरुवात पण म्हणजे मी नव्याने करतीये ना, पुन्हा पहिल्यापासून सगळं करतोय आम्ही सगळेजण. कारण हे मोठी एक जबाबदारी आहे, व्यवस्थित हे सगळं करणं. त्यामुळे पुन्हा आम्ही तिघं टीममध्ये हे सगळ्या गोष्टी करतोय. त्यामुळे आम्ही इथपर्यंतच आलेलो आहे. अजून हे झालेलं पण नाहीये. आणि ह्यामध्ये मला थोडंसं बघायचं होतं, की शैलेश सरांचा आस्पेक्ट काय होता ह्याच्यामध्ये सांगण्याचा. तेव्हा सर पण तेच म्हणत होते, की बिकमिंग अ मास्टर ऑफ क्रिएशन असं इंग्लिशमध्ये मास्टर शब्द आहे. मग ते हिंदीमध्ये त्यांनी स्वामी ठेवलंय. कारण तुम्ही जेव्हा मास्टरचं मराठीमध्ये करता किंवा हिंदीमध्ये करता त्याचा शब्द येतो गुरु. आता गुरु म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना ती संकल्पना पटत नाही, गुरु वगैरे. असं पण होतं किंवा गुरु म्हणजे लोकांना ते गुरु वाटतात, जे आपले बाह्य गुरु आहेत वेगवेगळे. त्यामुळं तो शब्द त्यांनी टाळलाय आणि त्यामुळे त्यांनी स्वामी हा शब्द घेतलाय. मी म्हणून इथं पण तसंच ठेवलंय तात्पुरतं, पुढे जाऊन बघू ह्याचं. पण अर्थ काय आहे, की तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत, एक्सपर्ट बनणं, मास्टर बनणं कुठल्याही गोष्टीचं, की आपण म्हणतो, "अरे, तू स्वयंपाकात आता मास्टर झाली तसंच निर्मितीचा मास्टर म्हणजेच काय, की जे काही अनुभव तुम्हाला घ्यायचेत तुमच्या आयुष्यात, ज्या इच्छा आहेत, त्या इच्छाच राहणार नाहीत आता. त्या इच्छांना माझ्या आयुष्यात मी कसं आणू, हे शिकणं म्हणजेच मास्टर बनणं. मला खूप इच्छा आहे ते करायचंय, मला खूप इच्छा आहे तिथं जायचंय. मग ते इच्छा हवेत उडून निघून गेल्या. पण ती पूर्ण झालं नाही, जन्म निघून गेला. पण तसं नाहीये. मग आपण त्या शिकणार, त्या खऱ्या आयुष्यात कशा आणायच्या म्हणून ह्याचं नाव असं आहे, की निर्मितीचा स्वामी, स्वामी मास्टर बनणं, कसं शिकणं, त्याच्यामध्ये पारंगत होणं, हे आपल्याला ह्या धड्यामध्ये सांगितलंय. मग पहिला जो पॅराग्राफ आहे त्यामध्ये ह्याच्याबद्दलच दिलंय, की स्वतंत्र इच्छाशक्ती आपण सगळ्यांनी ऐकली, की जे काही मला अनुभव करायचे, ती पूर्ण फ्री विल मला दिलेली. चॉईसेस, पर्याय असतात आपल्याकडं. असं कधीच होत नाही, की आपल्याला एकच पर्याय दिला. तो घोड्याला असा लावलेलं असतं ना झापड, की तू सरळच बघायचा. हाच पर्याय तुला, हाच रस्ता आहे. असं नाहीये आपलं आयुष्य. आपल्याला अनेक पर्याय आहेत. खूप प्रत्येक गोष्टीत पर्याय आहेत. पाणी प्यायचंय मला, थंड प्यायचंय की गार प्यायचंय, गरम प्यायचंय किंवा फ्रिजमधलं प्यायचंय की माठातलं प्यायचंय. असे अनेक पर्याय आहेत. प्यायचंय का नाही प्यायचंय? हे पण आहे. सो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला खूप पर्याय दिलेले आहेत. म्हणून फ्री विलचं आपल्याला पहिल्यापासून महत्त्व सांगितलं गेलंय. म्हणून इथं म्हणलंय, की फ्री विलबद्दल आता तुम्हाला किती जरी सांगितलं तरी ते कमी आहे. तुमच्या आयुष्यामधलं हे वाक्य बघा, तुमच्या जीवनाची आणि प्रत्येक अनुभवाची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर आहे. आता हे सगळं आपल्याला माहीत झालंय, की आपले प्रत्येक अनुभव आपणच निर्माण करतो. म्हणून जबाबदारी पण घ्यायला आता आपण शिकलोय. आणि ही शक्ती मला काय विचार करायचा आहे आणि
ती स्वतंत्र आहे. बाकी सगळ्याला गुलाम करू शकतो, पण माणसाच्या मनाला नाही करू शकत. की हे आमचे गुरु आहेत, तुम्ही हे करू नका. असं पण म्हणू शकतात. लोकं गुरु आणि देवांवर पण मालकी हक्क गाजवतात. पण कुणाच्याही आतमध्ये जर त्यांना गुरु मानला असेल, तर ते नाही हिरावून घेतायत किंवा त्याला कुलूप लावून टाकतो, तुला आता कैद करतो तुझ्या मनाला, तू विचार करू नको. असं कधीच होऊ शकत नाही. म्हणजेच ही पूर्णपणे अशी शक्ती आहे, की आपल्या इच्छेने आपण पाहिजे ते निर्माण करू शकतो, पाहिजे ते. इतकी मोठी शक्ती आपल्याला दिलेली आहे. फक्त आपल्याला त्याचा विश्वास पाहिजे, की हे माझ्याकडे आहे. हे जे आपण युनिफाईडमध्ये हे शिकत आलोय, की तुम्ही किती मोठे दिव्य निर्माते आहात. कारण तुम्ही साक्षात ईश्वराची प्रतिमा आहात. बाबाजी पूर्ण पुस्तकामध्ये आपल्याला हेच समजावून सांगतायत. हे पटवून देण्यासाठी अनेक धडे घेतले आपण. तर ह्यामध्ये पण आपल्याला असंच सांगितलंय, की जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या इच्छेने ती दुसऱ्याच्या स्वाधीन करत नाही, तोपर्यंत तुमच्या मुक्त इच्छाशक्तीवर अधिकार गाजवता येत नाही. हे वाक्यामागे ना बरीच वेगवेगळी उदाहरणं मी देऊ शकते. एकच उदाहरण तुम्हाला थोडक्यात सांगते. माणसाने कुठलातरी माझा अपमान केला. त्यावेळेस माझ्याकडे 2 पर्याय आहेत. दुःख होऊन मी रडत बसेन. दुसरा पर्याय असेल, मी दुर्लक्ष करेन आणि मी आतमध्ये आनंदात राहीन. म्हणजे आनंद किंवा त्याची निराशा, दुःख हे 2च पर्याय माझ्याकडे आहेत. मी जर त्याने मला अपमान केलाय म्हणून मी त्या दुःखामध्ये असेल, खूप त्रास करून घेत असेल, तर ह्याचा अर्थ मी माझी फ्री विल वापरली आणि काय निर्माण केलंय, आत्ता माझ्या क्षणाला तो माणूस निघून गेला किंवा माझ्या समोर बसला असेल. पण मी रडणं, दुःखाने निराश होणं, हा पर्याय मी निवडला. असंही होऊ शकतं, की एवढ्या गोष्टी मला बोलल्या गेल्यानंतर माझ्या मनामध्ये एक फिक्स आहे, की माझं मन कुणीही दुखवू शकत नाही, कारण माझी शक्ती माझ्याकडे आहे. असे माझे काहीतरी विचार आहेत समजा आणि एवढं होऊन सुद्धा मी व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे. तर आपण म्हणतो ना हॅपीनेस इस अ चॉईस. यासाठीच म्हणतो, की पर्याय आहे. आनंदी राहायचं का नाही? का कुठल्याही गोष्टीवर, कुठल्याही माणसावर मनाला लावून घेत बसायचं? तुम्हाला असं कुणी म्हणत नाही, की तू रड आता, रडलीच पाहिजेस तू. असं नाही म्हणणार. तर माणसं येऊन आपल्याला शिव्या घालतील, 4 हे करतील. पण तुम्ही रडलंच पाहिजे, हे माझं मन जर तितकं घट्ट असेल, तर मला रडू पण येणार नाही. असं पण होईल. आणि मग त्यावेळेस माझ्या भावना आणि सगळं संतुलनात असेल. म्हणजे मी असा पर्याय निवडते, की मी त्या परिस्थितीतही शांत राहतेय, स्थिर राहते. हा माझा पर्याय आहे. मी माझा तोल कुठेही काय म्हणतात त्याला, जाऊ देणार नाही. अशा पद्धतीने जोपर्यंत मी माझी शक्ती त्यांच्या हातात देत नाही, माझा रिमोट त्यांच्या हातात देत नाही, तोपर्यंत ते मला रडवू शकत नाहीत. मी त्यांना म्हटलं, "आता तुम्ही रिमोट घ्या आणि आता तुम्ही रडायचं बटन दाबा." तर मग मी रडायला लागेन. म्हणून हे वाक्य महत्वाचं आहे, की तोपर्यंत माझ्या इच्छाशक्तीवर कुणीही अधिकार गाजवू शकत नाही. जरी तुम्ही ती शक्ती दुसऱ्याला दिली, तरी तो निर्णय तुमच्या मुक्त इच्छाशक्तीचाच भाग आहे. म्हणून इथं आपण काल जे अ, कोण सांगत होतं काल? नाही, जसं श्रुतीताई सांगत होत्या आपल्या परवाच्या सिम्पथी आणि एम्पॅथी ह्यामध्ये फरक सांगत होते आपल्याला. तर इथं तोच भाग आहे, की जरी मी त्यांना रिमोट माझं त्यांच्या हातात दिलं, तर मी रिमोट त्यांना दिलंय. करेक्ट आहे? आणि त्यांना म्हणते, "हे घ्या रिमोट आणि तुम्ही बटन दाबा आणि मी आता रडेन." म्हणजे मी त्यांना सांगते, की तुम्ही मला आता दुःख द्या. आणि ते दुःख तुमचं जेव्हा तुम्ही मला असे वाईट बोलताय, माझ्याबरोबर वाईट करताय, तेव्हा मी रडेन. पण त्यांना हे त्यांच्या बोलण्याने दुःखी होणारी मी आहे. आणि त्यांना हे सांगणारी मीच आहे. म्हणजे रिमोट पण मीच त्यांच्या हातात दिलाय ना. म्हणून ही शक्ती देणारी सुद्धा मीच आहे. तो पण माझ्या फ्री विलचा भाग आहे. म्हणून आपण कुणाचीही असे वाईट प्रसंग ऐकले, नो जजमेंट ह्याच्याकरताच म्हणलेलं गेलं, की जज करू नका म्हणजे काय? कुणी जरी आपल्याला अशी बातमी कळली, "अरे, ह्या बाईला खूप त्रास देतायत किंवा या माणसाला, पुरुषाला खूप ती बाई त्रास देतीये." असे आपण घरगुती जेव्हा वादविवाद ऐकतो, त्यावेळेस आपल्या प्रतिक्रिया उमटतात. सहजपणे उमटतात. आपल्यालाही कळत नाही, हे लक्षात पण नसतं आपल्या या सगळ्या गोष्टी. पण त्यामागे हेच सांगितले गेले, की त्या दोघांची ती फ्री विल आहे, कसं वापरायचं. आणि त्यानुसार ते सोल सगळा अनुभव करत असतात. आणि तिसरा व्यक्ती म्हणून मी जेव्हा ते गोष्ट बघते, तेव्हा मला वाटतं, "अरे, अरे, अरे, अरे! काय चाललंय ह्यांचं? किती बिचारी ती बाई किंवा किती तो बिचारा पुरुष तो." अशा माझ्या प्रतिक्रिया उमटतायत. पण खरं तर ते त्यांचे फ्री विल वापरतायत. त्यांच्या सोलला त्यांना सगळ्यांना हे अनुभव करायचा आहे. तर खूप मोठे धडे आहेत एक वाक्यामध्ये इथं. आणि हे व्यवस्थित त्यांनाच कळेल, की ज्यांना सोल प्लॅन माहितीये, ज्यांना
ब्लूप्रिंट कशी असते, कसे आत्मे स्वतः प्लॅन करून येतात. जसं आता आपण अ, हे हळू-हळू थोडं-थोडं आता परवा श्रुतीताईंच्या या सेशन्समध्ये पण पहिलं म्हणजे बघितलं आपण कसे आपलं असतं. त्याच्यामध्ये अजून पुढे गेल्यावर अजून खूप आपल्याला हे सगळं ऐकायला मिळेल. तर तसंच आपण युनिफाईडच्या पण पहिल्या धड्यांमध्ये हे सगळं ऐकत आलोय. 6वा, 7वा धडा सगळं हेच सांगितलेलं आहे, की तुम्ही सगळं प्लॅन करून येतात. त्यामुळं मुक्त म्हणजे फ्री विल ही प्रत्येकाला आहे. कुणाला काय पर्याय निवडायचा आहे, दुःखाचा की सुखाचा हा ज्याचं त्यांनी ठरवायचा. आणि किती एखाद्याच्या बोलण्यावर किंवा वागण्यावर किती आपण रिएक्ट व्हायचं. दुःख व्यक्त करायचं का आपल्या मस्तीत मस्त राहायचं, आनंदात राहायचं. मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे म्हणत. आणि त्या माणसालाही मी प्रेम प्रकाश पाठवून मोकळी होते. हे शिकतो का आपण? यासाठी हे सगळं सांगितलंय. तर त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शक्ती तुम्ही कोणत्याही क्षणी पुन्हा स्वतःकडे परत आणू शकता. हे वाक्य अंडरलाईन करा. आपण सगळेजण युनिफाईड सुरू केल्यापासून आत्तापर्यंत हेच करत आहोत. जी आपल्या सगळ्या शक्ती रिमोट आपल्या सगळ्यांना देऊन ठेवले होते ना, की "तू मला छान म्हण." तर मी छान. "तू माझं कौतुक कर." तर मग मी छान. मग मी खुश. हे सगळे रिमोट आपण वापस घेतोय प्रत्येकाकडनं, की आता कुणी मला छान म्हणा, नाही म्हणा, मला कुणी प्रेम करा, नाही करा. मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, मी स्वर्गातलं ते सुंदर फुल आहे. संपलं. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकून बघा आपल्यामध्ये किती बदल झालेत. आता आपल्याला कुणाकडनं बाहेरून अपेक्षेची गरजच नाहीये. कुणी मला छान म्हणावं, व्हॅलिडेशन संपलेत. सेल्फ एक्सेप्टन्स आलाय. मी स्वतःचा स्वीकार करते. मी परिपूर्ण आहे. बरोबर आहे? मी निर्माता आहे. मी निर्माण करते सगळ्या गोष्टी. मी सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. प्रत्येक धड्यात आपल्याला बाबाजींनी असे धडे दिलेले आहेत. ही शक्ती आपण परत घेतोय पहिल्यापासून आत्तापर्यंत. प्रत्येक धडा आपल्याला ही शक्ती परत देतोय, की मला काय निर्माण करायचं? माझ्या इच्छा काय आहेत? इच्छांचं जग निर्माण करणं. काय होतं? 11वा धडा. तेच होतं. 10वा धडा. तेच होतं, की तुम्ही निर्मिती सूत्र वापरा, वापरा, बोला, बोला. एक दिवस येईल, की त्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या तुम्हाला दिवस उजाडेल आणि बघायला मिळेल तो. तेव्हा तुम्ही म्हणाल, "अरे कसं काय झालं?" कसं काय झालं? कारण ही आपली शक्ती आहे. आपल्याला माहीत नव्हतं. आपण जागृत अवस्थेतच नव्हतो. पण युनिफाईड आपल्याला पूर्णपणे या सगळ्या शक्ती स्वतःकडे देतोय. म्हणून म्हणलंय, की ही शक्ती जी तुम्ही इतके दिवस विसरलात, की मला ही फ्री विल आहे. ती तुम्ही आता परत घेताय. म्हणजे काय विचार करायचा? कशा माझ्या इच्छांवर काम करायचं? हे सगळं मला दिलेलं आहे. प्रोग्राम पूर्ण माझ्याकडे आहे. फक्त मला तो कसा चालवायचा कॉम्प्युटर माहीत नव्हतं. आता मला तो समजलाय. ठीक आहे. तर ह्यासाठी हे वाक्य लिहिलेलं आहे. हां, मनीषा ताई इथून वाचा. मुक्त इच्छाशक्ती फ्री विल म्हणजे तुम्हाला हवे तसे विचार करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य. तुम्ही जसे विचार निवडता तसेच अनुभव तुमच्या जीवनात प्रकट होतात. म्हणून विचारांची निवड हीच तुमची खरी शक्ती आहे. विचार करण्याचे स्वातंत्र्य, अनुभव घडविण्याची क्षमता हाच मुक्त इच्छाशक्तीचा खरा अर्थ आहे. पुढे वाचू? हो. हा. आतापर्यंत तुम्हाला हे स्पष्टपणे जाणवले असेल, की प्रत्येक क्षणी तुमच्या समोर विचारांचे 2 मार्ग खुले असतात. पहिला मार्ग म्हणजे तुमच्या मनाने निर्माण केलेले वैयक्तिक विचार आणि दुसरा मार्ग म्हणजे त्या परमचैतन्याच्या अनंत विचार प्रवाहाशी एकरूप होणे, म्हणजेच ज्या दिव्य विचारातून संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली आहे. सॉरी. जर हा तुम्ही हे 2 हां, हां, बोला. हां, पुढचं पण घ्या चालेल. बरं. जर तुम्ही साचलेल्या तळ्याचे पाणी सेवन केले, तर तुम्हाला अस्वस्थ वाटेल आणि कदाचित मळमळल्यासारखेही होईल. याउलट स्वच्छ आणि थंड पाण्याचे सेवन केल्यास तुम्हाला त्वरित ताजेतवाने वाटेल. शिवाय ते स्वच्छ पाणी तुम्हाला ऊर्जा, चैतन्य आणि सतर्कता देते, ज्यामुळे तुमचा प्रवास वेगाने पूर्ण करण्यास मदत होते. त्यातून मिळणारी नवचैतन्याची भावना तुमच्यासाठी अनुभवांची नवी क्षितिजे खुली करते. हा जो पॅराग्राफ आहे ना हा खूपच ह्याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे खरं तर. पण प्रत्येकाने मी असं म्हणेन, की मी ते अनुभव आठवून सांगण्यापेक्षा किंवा मला जसे सुचतात, त्यापेक्षा मी जो काही हा पॅराग्राफ आहे ना, ह्याचे तुमच्या आयुष्यातले खूप अनुभव तुम्हाला खूप मिळतील. थोडंसं जर तुम्ही उद्या वही आणि पेन घेऊन बसलात आणि केवळ ह्या
पॅराग्राफवर थोडासा विचार केला ना, तुम्हाला अनेक अनेक अनुभव मिळतील. आता हे सांगण्याचं बघा इथं कसं दिलेलं आहे, की एकतर फ्री विल म्हणजे काय, की आपल्याला पाहिजे तसं विचार करू शकतो आपण. जसं मी म्हटलं आपल्याला कोंडून ठेवू शकतात, आपल्या विचारांना नाही. पण हे जे वाक्य आहे ना, की तुम्ही जसे विचार निवडता, तसे तुमच्या अनुभव तुमच्या जीवनामध्ये प्रकट होतात. म्हणून विचारांची निवड ही तुमची खरी शक्ती आहे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे आणि हे वाक्य फक्त मी माझ्या बाबतीत नाही, की मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे किंवा काय. माझ्या आयुष्यात जी लोकं आहेत ना, त्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हे वाक्य तितकंच खरं आहे. म्हणजे काय, त्या व्यक्तींच्या बाबत मी काय विचार करते. मला अनुभव वाईट आहे त्यांचा. मला माहिती आहे, की हा व्यक्ती माझ्या बाबतीत चांगला नाहीये. ठीक आहे. मला माहिती की माझी बहीण, हा माझा भाऊ, हे माझे नातेवाईक, हे नातेवाईकांना मी आवडत नाही. ह्या नातेवाईक माझ्यावर राग करतात. हे मला नेहमी शिव्या देतात. माझ्याशी चांगलं वागत नाही. असं जी कोणती व्यक्ती आहे, त्या प्रत्येकाबाबतीत हे वाक्य खरं आहे. म्हणजे काय, मला माहिती आहे त्यांच्या बाबतीत असे अनुभव आलेले आहेत. पण तरीसुद्धा जर मी माझे विचार त्यांच्या बाबतीत बदलायला लागते. मला माहीत असूनही म्हणजे सध्याची परिस्थिती खूप वाईट आहे मला माहिती आहे. तरी पण मी जर माझे विचार निवडले, नवे विचार, प्रेमाचे विचार, प्रकाशाचे विचार, तर तसेच अनुभव माझ्या आयुष्यात प्रकट होतील. आणि हेच भगवद्गीतेमध्ये आहे. फक्त आपल्याला शब्द वेगळ्या पद्धतीने आणि असं करून ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्या अर्थी ते एवढ्या ग्रंथांमध्ये इथं युनिफाईडमध्ये साक्षात बाबाजींनी हे सगळं दिलेलं आहे. त्या अर्थी त्याच्यात काहीतरी तथ्य असेल. आणि आपण सगळेजण अनुभव घेतो फार आपण मी तर म्हणते अजून फार कमी वापरतो आपण ह्या गोष्टी. मला पाहिजे तसा दिवस आणि माणसंच माझ्या आयुष्यात पाहिजे. ह्या पद्धतीने जर मी फ्री विल वापरायला लागले, तर माहीत नाही माझं आयुष्य कसं असेल. आणि हेच आपण करून बघायचंय. काल जसं म्हणत होते ना सीमाताई, "पहिले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो." मला आठवत असेल पहिल्या सत्रांमध्ये मी हेच म्हणत होते. हेच वाक्य. तसंच आहे. इथं दिलेल्या प्रत्येक वाक्याला आपल्या आयुष्यात एक्सपेरिमेंट म्हणून बघा, प्रयोग म्हणून वापरायला बघा, की खरंच असं होतंय का? खरंच मी विचार बदलले तर होतंय का तशा गोष्टी? जर माझ्या आयुष्यातली व्यक्ती खूप वाईट आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मी विचार निवडले, की ती व्यक्ती आणि माझं खूप छान प्रेमाचं, आनंदाचं अ, नातं आहे. आम्ही जेव्हा कधी भेटतो, खूप प्रेमाने भेटतो. अशा पद्धतीने मला माहिती आहे, माझ्या ह्या व्यक्तीला भेटले, की मला त्रास होतो आणि त्यालाही त्रास होतो. तरीही मी म्हणते, तरीही मी असेच विचार निवडते. मी असं म्हणणार नाही, की ही व्यक्ती जाऊच दे, हिचं काहीतरी वाईटच होऊ दे, हे असंच होऊ दे. हे मी कधीही म्हणणार नाही. त्या व्यक्तीच्या बाबतीत वाईट कुणी भेटलं आपल्या आपल्या कंपनी अशी असेल, आपण बसलोय तिथं. कुणाबद्दल तरी विषय चालू आहे आणि तिथं जर एकमेकांबद्दल सांगत असतील, "ही ना अशीच आहे, हे माणूस ना असंच आहे, ही व्यक्ती अशीच आहे." हे प्रत्येक विचार जे बाहेर पडतात ना, ते आपल्याला लागू आहेत. हे सांगायचं मला ह्या वाक्यावरनं, की मी माझ्याबद्दल तर करते, मी प्रेमाने, प्रकाशाने. पण मी जेव्हा तिसऱ्या अतिराहित व्यक्तीबद्दल जी काही वाईट गोष्ट बोलली, ती सगळी माझ्या बाबतीत बॅक टू मी आहे. माझ्यावर येणार ती. येणार. कारण नीट लक्ष द्या या वाक्याचे 2 अर्थ मी काढले. मी पुढे जाऊन शैलेश सर काय बोलले वगैरे पण ऐकलंच नाही. मी फक्त तेवढं ऐकलं, की त्यांनी स्वामी हे तेवढं मला ऐकवलं गेलं. त्याच्यानंतर मला वेळच मिळाला नाही त्यांचं ऐकायला आणि मला धडा वाचायलाही वेळ मिळाला नाही. पण मला खूप म्हणजे हे वाचल्या-वाचल्या मला ते जाणवलं, की ह्या वाक्याचे 2 अर्थ आहेत. एकतर मी माझ्या बाबतीत कसे विचार निवडते तसं माझं आयुष्य. मला कुठे कामाला आता जायचंय, प्रोजेक्ट आहे, काहीतरी प्रेझेंटेशन आहे. अशा वेळी मी खूप निगेटिव्ह खूप वेळ विचार करत बसले. लगेच 2-3 विचारांनी काही फरक पडत नाही. पण मी खूप वेळ त्या एनर्जीमध्ये मी त्यामध्ये भावना ॲड करायला लागले आणि मी फील करायला लागले आणि मला अचानकच भीती वाटायला असं होतं ना, मग लगेच लूज मोशन्स पण होतात, पोटावर पण परिणाम होतो, म्हणजे पोटात गुडगुड होतं. म्हणजे आपलं सगळं शरीर त्यामध्ये यायला लागतं, त्या विचारांमध्ये. त्या स्टेजला गेल्यानंतर मग आपला अनुभव पण तसाच, की आपण पूर्ण आत्मविश्वास हरवून बसलेलो असतो. मग तिथं जाईपर्यंत जिथं काही जायचंय किंवा असं काही काम आहे, ते सगळं पूर्ण वाट लागते त्याची. त्याच्या उलट मी अगदी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, मी ईश्वराचे गुण आहे माझ्यात, असा विचार करत त्या ठिकाणी पोहोचले. तिथं मला तसेच अनुभव येतील. हे झालं माझं उदाहरण. आता मी जी व्यक्तीबद्दल वाईट बोलतीये, तिच्याबद्दल मी जे विचार माझ्या मनात निवडलेत, तेच अनुभव मला येतील. असा अर्थ सांगायचा. याचा दुहेरी अर्थ आहे. मी जर म्हणलं, की ही व्यक्ती फार कुचकट आहे. फारच फटकळ आहे. फारच अशी आहे.
फारच तशी. असं मी सगळे विचार माझे निवडले. जेव्हा मी भेटेन, करेन, त्यावेळेस मला पुन्हा तेच अनुभव, पुन्हा तेच अनुभव. मी जेव्हा हळू माझ्या मनामध्ये विचार बदलायला लागले त्या व्यक्तीबद्दल, तर मला असं जाणवेल काही दिवसांमध्ये, की काहीतरी बदल झालेला आहे. मी आता जसं एक उदाहरण घेते. काल आसावरी ताई जेव्हा ट्रेनचं सांगत होत्या, ट्रेनमधला विषय अगदी प्रॅक्टिकल विषय आहे तो, की तसंच आहे आणि त्यांनी जो सांगितला ना, तो अगदी योग्य उदाहरण त्यांनी दिलं. कारण मी पण मुंबईत राहते. मला माहिती की कशी परिस्थिती असते रस्त्यावर, की आपण एकटे खूप नियमाने चालणारे असू. पण आजूबाजूला अनेक लोकं असतात जे ट्रॅफिक बघत नाहीत, सिग्नल बघत नाहीत, कसं असं पण असतं. तर मग अशा वेळी हे कसं काम करेल ना? जसं मी काल म्हटलं ग्रुप कॉन्शसनेस, कलेक्टिव्ह तिथं सामूहिक चेतना पण असते. प्रत्येकाचे विचार पण असतात तिथं जोडलेले. मी एकटीच खूप सकारात्मक, सकारात्मक, सकारात्मक विचार करत तिथून जातीये. हे सगळं छान आहे. सगळं मला ग्रीन सिग्नल आहेत, ग्रीन आहेत. ट्रेनमध्ये सगळी लोकं खूप शांत आहेत, खूप मस्त आहेत. माझ्या एकटीचे विचार तसे आहेत, तसे आहेत, तसे आहेत. पण बाकीच्यांचं काय? त्यांच्यातून बाहेर सगळी एनर्जी बाहेर पडतीये ना. ते कुठल्या-कुठल्या मानसिक घरामध्ये गोंधळातून आलेले असतात तिथं. त्या प्रत्येकाच्या विचारांचा गुंता असतो तिथं. मग एवढ्या एनर्जीज एका ठिकाणी काम करतायत, एवढ्या मोठ्या सिटीमध्ये, एवढी लोकांच्या जवळ. तर मग कसं होणार ते? मग जितकी जास्त एनर्जी त्या एका वाईट म्हणू आपण निगेटिव्ह विचाराकडे आहे, की फारच लोकं एकदम बेशिस्त आहेत, खड्डे फारच आहेत, फार हे असं-तसं म्हणून आपण आपला प्रवास करतोय. जेवढे जास्त विचार त्या एका विचाराच्या बाजूनी चाललेत, तेवढी त्या आगीला प्रखरता येतील. तसाच अनुभव बघायला मिळणार सगळ्याच लोकांना. मग यातनं मी काय करायला पाहिजे? तर मी जे बघेन, मी जो अनुभव घेईन, तो माझ्या हातात आहे. त्यावेळी कदाचित असं होईल, की माझ्या एकटीसाठी वेगळा अनुभव क्रिएट होईल. हे होऊ शकतं. आपण एकाच ठिकाणी जरी असू ना सगळेजण, एकाच ट्रेनमध्ये, एकाच बोगीमध्ये बसले असू, तरी सुद्धा माझा अनुभव वेगळा असू शकतो, जर माझे विचार वेगळे असतील तर. ह्याची उदाहरण ह्याचे अनुभव मी घेतलेले आणि खूप जणांनी घेतलेलं. तुमच्यापैकी पण, पण तुमच्या लक्षात नाही आत्ता, की एकाच ठिकाणी सगळे असूनही आपल्याला वेगळा अनुभव येऊ शकतो, जर माझे विचार वेगळे असतील. तसंच काल जसं मी त्यांना म्हटलं, की तुम्ही तुमचे मनातले जे विचार आहेत ना, असेच ठेवा ईश्वराच्या विचारांबरोबर, की माझा आजचा प्रवास अतिशय शांततेत, प्रेमात, आनंदात होत आहे, होत आहे, होत आहे. आणि काहीच दिवसांमध्ये तुम्हाला ते अनुभव यायला लागेल. कदाचित तुम्हाला वेगळा असा डबा मिळेल. कदाचित लोकं ती जी त्रासदायक आहे, ती तुमच्या डब्यात येणार नाहीत. हे काल थोडंसं मी ॲड करायचं विसरले. पण हे आत्ता मला ह्याच्यावरून मला पुन्हा आठवण करून दिली चालली त्या गोष्टीची. आणि हे असंच होतं, की तुम्ही बघाल याच्यापुढे सुद्धा, की कितीही बाकी लोकांचे सुद्धा विचार वेगळे असू देत. पण मी जे विचार निवडते, तोच माझा अनुभव माझ्या आयुष्यात प्रकट होणार. तितकी शक्ती माझ्या विचारात आहे, की बाकी दुनिया एका बाजूला आणि माझे विचार एका बाजूला. माझा अनुभव म्हणजे माझे विचारच मीच डिझाइन करणार माझ्या अनुभवाला. हा विश्वास आतमध्ये पाहिजे, की जरी आपण एकाच ट्रेनमध्ये असू, एकाच वाहनात असू तरीसुद्धा. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. त्यामुळं आत्ता सुद्धा आपल्या आयुष्यात अशी लोकं असतील, व्यक्ती असतील, जे आपल्याला त्रास देतायत, की ज्यांच्याबद्दल आपल्या मनात चांगले मतं नाहीयेत. पण तरी पण मी जर त्यांच्याबद्दल बोलते, की त्यांचं आणि माझं प्रेमाचंच नातं आहे. मी त्यांना खूप प्रेम पाठवते. तुम्ही पाठवा. तुम्ही पाठवा ते प्रेम तुमच्या मनातून. तुम्ही क्लिअर राहा. आपलं अकाउंट एकदम स्वच्छ आणि क्लिअर ठेवा. मग बघा, की इथं पृथ्वीवर न्याय खटले चालत असतील मरेपर्यंत. तिथला खटला आणि तिथला न्याय खूप जबरदस्त आहे. त्यामुळं जे काही आपण देऊ तसंच आपल्याकडे येणार. म्हणून आपण जरी किती अनुभव आत्तापर्यंत घेतले असतील, पण थोडं विचारांमध्ये निवड जी आहे ना आणि ही निवड करणं म्हणजेच फ्री विल आहे बरं का. हे जे आपण निवडतो, की मला काय निवडायचंय? माझ्याकडे 2 पर्याय आहेत. त्या माणसाला नावं ठेवणं, स्वार्थी आहेत लोकं. हा माणूस फार स्वार्थी आहे. फार हावरा माणूस आहे. सतत ह्याला हाव आहे पैशाची. पैशाच्या मागे पळतात, लोभी. असं आपण खूप काय-काय आपल्या आलेल्या अनुभवांवरून बोलतो. पण आता माझी फ्री विल काम करते. आता माझ्याकडे पर्याय आहे. मी म्हणू हावरं ह्याला, म्हणजे असंच सेम विचार करू जो मी पास्टमध्ये केलाय. माझ्या कुटुंबातल्या व्यक्ती सगळं नवीन करून बघू. जरा नवीन बघते आता, जरा कंटाळा आला त्याच विचारांचा. असं म्हणून थोडा नवीन विचार निवडून बघा. आणि तो नवीन निवडायचा का नाही, त्यावेळी ही म्हणजेच फ्री विल, स्वतंत्र इच्छाशक्ती.
की मला काय निवडायचंय? तोच विचार करणं ठीक आहे. म्हणून इथं पुढं असं म्हणलेलं आहे, विचारांची निवड हीच तुमची खरी शक्ती आहे. विचार करण्याचे स्वातंत्र्य. माझ्या घरात आजूबाजूला शेजारी बसलेले व्यक्ती, आम्ही टीव्ही बघत बसलोय रविवारी. सगळी घरातली लोकं आहेत. समारंभात आहोत, ऑफिसमध्ये आहोत. सगळेजण एकप्रमाणे विचार करतात. हे असे, ते तसे, हे असे, ते तसे. जगात काय चाललंय, देशात काय चाललंय, मोदी कसे आहेत किंवा अजून कोण कसं आहे, हे सगळ्यांबद्दल जे काही असेल ते. पण मी एकटी माझ्याकडे विचाराचं स्वातंत्र्य आहे. मी त्यांना जरी काही म्हणत नसले, माझ्या आतमध्ये विचार वेगळे आहेत. धिस इज युअर ट्रू सेल्फ. हे आपलं खरं रूप आहे. जे कदाचित आपण बऱ्याचदा व्यक्त नाही करू शकत चार चौघात बसल्यावर. पण माझ्या मनामध्ये मी काही करू शकते. त्या सगळ्या बोलण्याला ऐकून मी म्हणू शकते, नाही, माझ्यासाठी तर तो व्यक्ती ईश्वराच्या प्रतिमेत आहे. हे आपल्याला टिकवायचंय. हा आपला प्रकाश आहे. हा सोडायचा नाही. जेव्हा आपण हे करू ना, तुम्ही बघा तुम्हाला कधीच त्या त्या माणसाचा सगळ्यांना त्रास होईल, तुम्हाला होणार नाही. हे अनुभव आपल्याला येतील आणि हे प्रचंड म्हणजे मी तुम्हाला 100 नाही, खूप टक्के मी तुम्हाला हे सांगू शकते. हे अनुभव मी घेतलेले आहेत, स्वतः घेतलेले आहेत. अनेक लोकांच्या युनिफाईड शिकल्यानंतर, समजून घेतल्यानंतर. म्हणून मी ह्याच्यावर एवढा वेळ देतीये, की हे तुम्ही करून बघा. कारण इथून पुढे आपल्याला हेच निवडायचंय आणि हे ज्या पद्धतीने युनिफाईडमध्ये इथं सांगितलंय ना, इतक्या सोप्या आणि सहज भाषेमध्ये. मला नाही वाटत कुठल्या पुस्तकात तुम्हाला हे सांगितलं असेल इतकं छान, की हेच आहे आपलं स्वातंत्र्य. आपली शक्ती ही आहे. आपण जन्मतः काही नाही घेऊन येत. आपण हे घेऊन येतो आणि मरताना पण आपल्याकडे फक्त हेच असतं, की मी मरताना काय विचार करते. ते स्वातंत्र्य मला दिलेलं आहे. तर हे आपली खूप जबरदस्त अशी शक्ती आहे आणि इथं म्हणून लिहिलंय, की हाच मुक्त इच्छाशक्तीचा खरा अर्थ आहे, की मी माझ्या बाजूला कितीही अंधार असू दे, मी काय निवडते. मला कितीही घरातले फोर्स करत असतील, "तू हे कर, तू ते." मी काय निवडते. मी कुणाला कसं बोलायचं, कुणाशी कुणाला काय विचार करायचे हे मी निवडणार. कुणी माझ्या कानात कितीही येऊन सांगितलं, की "तू वाईट आहे, तो माणूस वाईट आहे." पण मी निवडते. मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. मी प्रेम आहे, तो पण प्रेम आहे. बास. तर ह्याला आपण अ, अगदी सहज भाषेत सांगू शकतो, की ह्याला म्हणायचं फ्री विल. आणि आत्तापर्यंत तुम्हाला हे स्पष्टपणे जाणवलं असेल, की प्रत्येक क्षणी तुमच्या समोर विचारांचे 2 मार्ग खुले असतात. पहिला म्हणजे तुमच्या मनाने निर्माण केलेले वैयक्तिक विचार आणि दुसरा म्हणजे त्या परम चैतन्याच्या अनंत प्रवाहाशी एकरूप होणं, म्हणजे त्या दिव्य विचारातून संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली. हेच आहे जे आत्ता आपण बोललो थोडक्यात जर आपण ह्याचा विचार केला, की मी तेच निर्माण जे आत्तापर्यंत अनुभव केले तेच विचार करू? का परम चैतन्याच्या अनंत विचार प्रवाहाशी म्हणजे काय? एकरूप होणं म्हणजे काय? की मी जशी त्याच्याकडून आलीये, तो पण त्याच्याकडून आलाय. तोही झोपलेलाच आहे, अंधारात आहे, म्हणून तसा वागत असेल. हे मला समजतंय. म्हणून मी काय निवडते, की तो ईश्वराच्या प्रतिमेत आहे, तो प्रेम आहे, ती व्यक्ती. हे मी निवडलं. आजपासून मी अशी माझ्या विचारांची निवड करते आणि लुईस ह्याचं "यू कॅन हील युअर लाईफ" ह्याच्यामध्ये हे सगळं सांगितलंय. की विचार कसे पाहिजेत. इथून पुढं जेव्हा समजायला लागतात या गोष्टी, तिथून जरी पुढं आपण हे सगळं वापरायला चालू केलं ना, त्या दिवसापासून आपलं आयुष्य बदललेलं असतं. त्या क्षणापासून इतकी ताकद आहे वर्तमान क्षणामध्ये. त्यामुळे कुणी म्हणतंय म्हणून, कुणी हे करतंय म्हणून किंवा आपल्याला आलेले भूतकाळ, भूतकाळ नाहीये. भूतकाळ कधीच नाहीये. बाबाजी म्हणतात, केवळ वर्तमान काळ विचार करा या गोष्टीचा. जर भूतकाळच नाहीये, तर मग आपण कुणाला नावं ठेवतोय? आपल्या अनुभवांना आलेले गेले ते अनुभव. या क्षणापासून मी माझं आयुष्य बदलू शकते. त्या माणसाचा माझ्याबद्दलचा जी वागणूक आहे, जे काही आहे, ते आहे ते आहे. माझ्या मनात सगळं क्लिअर आहे माझं अकाउंट. कारण मी निवड केली ह्या विचाराची, की माझं जगात आत्ता काहीही चालू दे, युद्ध असू दे, काय जे काही सुरू आहे. पण माझं जे जग आहे ना, ते पूर्ण प्रेम आणि प्रकाशाने भरलेलं आहे. ही माझी निवड आहे. म्हणून मी सारखं बोलते, की ईश्वर आणि मी दावा करतो, स्वीकार करतो, की मी प्रेम आणि प्रकाशाच्या जगात राहते. हे, हे मी निवडलंय. तुम्ही जर तळ्यात साचलेल्या म्हणजे पाण्याचं केलं, तर तुम्हाला हे कसं तरी होईल आणि जेव्हा ते वाहतं पाणी असेल, त्यावेळेस तुम्हाला छान वाटेल. साहजिक आहे ना, की तेच विचार. तुम्ही राहूच शकणार नाही त्या वातावरणात. थोडा विचारांमध्ये बदल करून बघा. जो वाहता विचार आहे, प्रवाही आहे, जो ईश्वरासोबतचा विचार आहे. मग तुम्हाला वेगळ्या फिलिंग, वेगळे अनुभव यायला लागतील.
म्हणून इथं म्हणलंय, की शिवाय ते स्वच्छ पाणी तुम्हाला ऊर्जा, चैतन्य सगळं देतं आणि तुमचा प्रवास वेगाने पूर्ण करण्यास मदत होते. त्यामुळे मिळणारी नवचैतन्याची भावना तुमच्यासाठी नवीन अनुभव घेऊन येतील. अनुभवांची नवी क्षितिजे खुले करतील म्हणजे याचा अर्थ की नवीन-नवीन तुम्हाला अनुभव यायला लागतील जेव्हा तुम्ही एक जरी विचार मी पहिल्यासारखे 100 विचार करतीये. तेच विचार आहेत. एक विचार बदलून बघा. तुम्हाला अनुभव पण त्याचा वेगळा मिळेल. ताई की मी ज्या बोलू दिवशी 2 मी मिनिटं? हां, बोला ना. हां. इथे जे वाक्य आहे ना, की म्हणजे ही तुमची शक्ती आहे, की तुम्ही कुठला विचार निवडता. याचा मी आज प्रत्यक्ष अनुभव घेतला लिटरली. म्हणजे दुपारी आम्ही जे अभ्यास करतो तारी सर, मी आणि हं. सुरेखाताई. हां, हां. करेक्ट. तर त्याच्यामध्ये आता हे जे आपण वाक्य बोलतो ना, मी ईश्वराच्या स्वरूपात बनले आहे आणि त्याचे सगळे गुण माझे पण आहेत किंवा हे जे काय सगळं. तर ते आतापर्यंत मी बोलत होते, पण माझी भौगोलिक परिस्थिती, भौतिक परिस्थिती जी आहे, त्याच्यावर जास्त फोकस होता माझा. म्हणजे आत मानणं, आतून येणं जे आहे ना, बरोबर, की बरोबर. ईश्वर आहे किंवा ह्या गोष्टी, हं. हे होत नव्हतं माझं. कारण जास्त फोकस माझे हे आजारपण किंवा जे करेक्ट. प्रॉब्लेम्स पर्सनल लाईफमध्ये त्याच्यावरच जास्त फोकस होता. जसं इथे आता या धड्यामध्ये आहे, की ते 2 मार्ग असतात तुमच्याकडे, की तुम्ही हा निवडायचा का हा निवडायचा. तर ते तसं माझं हे होत होतं. डायव्हर्ट होत होतं ते. हं. तर आज तारी सरांनी मला हे सगळं बोलायला लावलं. हे जे आपण घेतो अफर्मेशन ते सगळं बोलायला लावलं आणि त्याच्यानंतर जे मला सांगायला लागले ना ते, की हे तू बोल किंवा हे, तर ते अक्षरशः म्हणजे मला जसं एखाद्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे जिथे असं अ, काय म्हणतो आपण ते स्वयंभू हे असतं ना, तिथे असे व्हायब्रेशन्स जाणवतात आपल्याला मूर्तीचे, हां, आहे की हां, नाही? हां. गाभाऱ्यात गेल्यावर असे व्हायब्रेशन जाणवतात ना, हं, आपल्याला हं, वाटतं पॉवर आहे इकडे असं. हं, हं. तसे व्हायब्रेशन्स मला येत होते जेव्हा सर बोलत होते. हेच सगळं मला सांगत होते, की जणू काही म्हणजे आकाशवाणी झाली आहे अशागत चालेल. मला ते हं. झालं आणि हे तू कर म्हणजे अशी गदा-गदा हलवल्यासारखं मला आणि अक्षरशः शहारे आले माझ्या अंगावर म्हणजे आणि मी सरांना सांगितलं पण, "सर आत्ताचा अनुभव खूप विलक्षण होता माझा, की एकदम की कुठे फोकस करायला हवंय मला आणि ते तू कर." जसं काही आतलाच आवाज माझा उच्चस्वरच हं. मला सांगतोय, तारी सरांच्या आवाजातनं सांगतोय. असा मला तो अनुभव आला आणि खरंच खूप छान वाटलं म्हणजे मला त्या ह्याच्यामुळे. आणि मग नंतर तो विचार मी पक्का केल्यामुळे, की आपण एवढे स्ट्रॉंग आहोत ॲक्चुअली. तर मग आपण कमकुवत का समजायचं स्वतःला किंवा कुठलीही परिस्थिती आपण आत्ता फेस करतोय, तर त्याला शरण का जायचं आपण किंवा हे. तर तो कॉन्फिडन्स माझा वाढला आतून. वाढला. आणि दुपारनंतर आतापर्यंतचा हा जो आहे ना टाईम सगळा, अनेक लोकं भेटली मला किंवा माझी कामवाली म्हणा समोरची, त्यांनी काय-काय त्यांचं हे सांगितलं होतं. पण मी त्यांना गाईड करू शकले. आतून मी हलले नाही अजिबात त्या ह्याने. तर ती एक मोठी अचीव्हमेंट माझ्यासाठी आहे. तर थँक्स टू एकीकृत महाअवतार बाबाजी एंड यू. कारण आत्ता ना मनीषाताई आता 8-8चं जे पोर्टल झालंय ना आपलं, ते खूप लोकांचं हे आता जो परिवर्तन आहे ना, हे जास्त दिसेल हां. या 8-8 नंतर. हं. कारण ही जी एनर्जी अजून पण आहे. आज 10 तारीख आहे ना, तर हां. अजून एक 3-4 दिवस ही अमावास्येपर्यंत म्हणा, ह्या एनर्जीज आहेत. ही एनर्जी काय करते ओके. 8-8ची क्लिअरिंग. तुम्हाला जे हं. नकोय ना, आता सूट होत नाही ना, घरामध्ये नको असलेलं अडगळ पहिली बाहेर टाकतो आपण. सेम हां. आपल्या आयुष्यात पण जे विचार आता तुम्हाला त्रास देऊन आता झाले, जगून झाले, अनुभव हो, घेऊन झाले भरपूर. हो. ह्या पोर्टल नंतर हेच सुरू होतं. आता तुम्ही बघाल इथून पुढं ऑगस्ट नंतर हा जास्त म्हणून याला लायन्स गेट असं म्हणतात. अच्छा. तर करेज आहे. ते तुम्ही सोडणं सुद्धा करेज लागतं. त्याला पण एक धाडस आहे, हं. की मी नवे विचार हं. निवडणं, नव्या स्थितीमध्ये गेलात तुमची ट्रान्झिशन झाली ऑलरेडी. तीच मला हं. तुमच्यात आता बोलण्यात पण जाणवली, की तुमची येस, ऑलरेडी एक येस. ट्रान्झिशन झाली एका एका फेजमधनं आयुष्याच्या तुम्ही दुसऱ्या फेजमध्ये ऑलरेडी मूव्ह झालाय. फक्त हो. ते आपल्याला कळत नाही. आता हे कोणी मला सांगितलं, "अरे, तू वेगळ्या ऊर्जेवर गेली." कसं गेली वेगळ्या ऊर्जेवर? आपल्याला वाटतं, "अरे, मी तर असेंड ह्यालाच असेंड होणं म्हणतो आपण. पण ते हां. कसं गेलं म्हणजे तुमच्या विचारांमध्ये आता थोडा फरक आलाय. तुम्ही वरच्या लेव्हलनी आतून आता बदल विचार झाला. करायला लागले. हां. हो. आणि जे तुम्हाला बरोबर. जाणवलं ना कंपनी म्हणताय तुम्ही, ते येस. ॲक्चुअली आता ती हृदयामध्ये ती वाक्य आता तुम्हाला फील व्हायला लागली आहेत. हो. हां, व्हायब्रेशन्स. हां. ती अजून वाढतील आणि मग तुम्हाला अ, अशी एक स्टेज येईल, की एक-एक वाक्य हृदयात जायला लागेल काय सांगतायत ते पूर्ण हं, हं, व्यवस्थित समजायला लागेल. हं.
मग जितका विश्वास वाढेल तितकं मॅनिफेस्टेशन फॉर्म्युला आहे ना, क्रिएशन फॉर्म्युला, ईश्वर बरोबर. आणि मी, तो तुम्ही इतक्या छानपणे रोजच्या आयुष्यात वापरायला लागाल, की तुम्हाला वाटेल मी आत्ता फॉर्म्युला म्हणला आणि माझ्या आयुष्यात तसंच घडतंय. इतकं तुम्हाला ते बरोबर. सिंक्रोनाइज व्हायला लागेल. हो. आज ते संध्याकाळी बोलताना असं आतून आलं म्हणजे मी खरंच ते जगतीये. हां. हा फील हं, आला हं. मला. तर संध्याकाळी करेक्ट. पुन्हा मी बोलले डोळे मिटून. हं, हं. इतकं भारी वाटलं मला आतून अक्षरशः म्हणजे. खूप छान मनीषा. खूप सो छान. येस. आय एम सो हॅपी फॉर यू. आय एम सो हॅपी. सायली तुला बोलायचंय का? तुझा हात रेज दिसला मला. बोल. हो. म्हणजे मला एक माझा म्हणजे प्रॉब्लेम म्हणता येणार. माझं एक असं होतं, की आपण विचारांची शक्ती म्हणतो ना, त्या गोष्टीला मी मानते आणि फर्स्ट ऑफ ऑल तर आहे ना, संडेच्या लेक्चरसाठी खरंच खूप थँक खूपच छान होतं, की काही गोष्टी अनक्लिअरच्या पण क्लिअर होत होत्या आणि आपल्याला एक मार्ग पण मिळतो समजा थोडंफार आपण इकडे-तिकडे जात असतो तर. माझं असं होतं, की विचारांमध्ये ना मी कधी-कधी इतकी गुंतते म्हणजे आपण असं जे मॅनिफेस्ट किंवा विचारांची शक्ती म्हणतो ना, कधी-कधी अनरिअलिस्टिक गोष्टींकडे पण माझं थॉट्स जातात आणि मी त्याच्यात एन्जॉय करते ॲक्चुअली त्या थॉट्समध्ये. पण मला नंतर कळतं, की यार ह्याच्यामध्ये एवढं गुंतणं चांगलं पण नाही. ते मला म्हणजे जे मनाला एक सुकून देतात किंवा विचारांमध्ये एक सामर्थ्य पण देतात. पण कधी-कधी असं वाटतं, की ह्या गोष्टी जर नसेलही होणार तर मी त्याच्यामध्ये खूपच गुंतते का? ह्याला एक लिमिट ठेवणं पण गरजेचं आहे. कारण की आपण नुसतं विचार करतो आणि त्याला ते आपण महसूस पण करतो म्हणजे आपण ते स्वतःला जाणून पण घेतो. पण कधी-कधी असं वाटतं, की ह्याला कुठेतरी हे पाहिजे कारण की हे घडणार आहे आपण एकदम 100% मानतोच. पण कुठेतरी असं वाटतं, की लिमिट पण असेल ह्याला काही. म्हणजे मी बरोबर आहे का चूक मला कळेल का? हे बघ, आता हे आपण एकदा मध्ये पण बोललो होतो. ह्याच्यावर एक सोप्पं सांगते एक गोष्ट. ती इच्छा आपल्या हृदयामध्ये जाऊन आपल्याला अभ्यास आहे, की हृदयात जाऊन आपल्या उच्च स्वला विचारायची. बरं ठीक आहे. एखाद्याला तो पण वेळ नाही मिळाला. पण सतत आतनं एक विचार येतोय, की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. तर मग तो उगाच येत नाहीये. त्याच्यामागे काहीतरी कारण आहे. मग आपण निर्मिती सूत्र बनवतो, की मला हे ऑलरेडी मिळालं आहे वर्तमान काळामध्ये. ती गोष्ट माझ्या आयुष्यात आहे. आता तुला एक छोटी गोष्ट सांगते फिजिक्सच्या ह्याच्यातनं. एक जे मी नेहमी डोक्यात ठेवते, की आता मला एक गोष्ट पाहिजे. ऑलरेडी सायलीला जे गोष्ट पाहिजे, जी गोष्ट, ती एक असं एक युनिव्हर्स, एक असं जग किंवा आपण असं म्हणू, ह्या क्वांटम फील्डमध्ये आहे ऑलरेडी. आत्ता सायलीकडे ती गोष्ट आहे, जी तिला पाहिजे. ठीक आहे? तर ती आहे त्या ठिकाणी. फक्त तू जेव्हा क्लेम करते ना, दावा करते आणि स्वीकार करते म्हणून ते सूत्र म्हणतेस तू. त्यावेळी तू खरं तर ती जी ऑलरेडी जी गोष्ट आहे ना, त्या गोष्टीपर्यंत ती गोष्ट तुझ्याकडे येऊन तुम्ही एक होत असता, एकीकृत होत असता त्यावेळेस. त्याला आपण टाईमलाईन म्हणू किंवा काय म्हणू. पण ते तुम्ही त्यावेळेस एकत्र होत असता. पण आता काय आहे माहिती का? अ, वारंवार जेव्हा आपण म्हणतो ती गोष्ट, आपल्याला ना ह्या निर्मिती सूत्राच्या शेवटी आपल्याला एक वाक्य पण दिलेलं आहे बाबाजींनी, की मी हे सगळं माझ्या आपल्या निसर्ग नियमांवर सोडते. हे यासाठीच दिलेलं आहे, की तुम्ही त्याला धरून बसू नका. त्याला सोडा. म्हणा आणि सोडा. ठीक आहे? हे पण दिलेलं आहे आणि शेवटी आपण तथास्तु म्हणतो. म्हणजेच काय, की ईश्वर आणि मी कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने दावा करते, स्वीकार करते, मला ₹5,00,000 महिन्याला मिळत आहेत. आणि हे जे आहे, ते मी निसर्ग नियमावर सोडते, असं म्हणते आणि मी थांबते. मग तू ते वाक्य जे तू रोज-रोज म्हण, पण झालं का नाही? कसं कधी होणार, कधी होणार? ह्या भावनेत नको. मी ते सोडलंय निसर्ग नियमावर. निसर्ग तू ज्या दिवशी, ज्या क्षणाला आपण दावा करते आणि स्वीकार करते म्हणलं, त्या क्षणाला क्रिएशन सुरू झालंय. वाक्य आहे बाबाजींचं हे. माझं मनचं नाही सांगत आहे मी. युनिफाईडमध्ये हे वाक्य आहे, की ज्या वेळेला तुम्ही हे सूत्र म्हणता, की मी दावा करते, स्वीकार करते, त्या मोमेंटपासून, त्या क्षणापासून युनिव्हर्स त्या कामाला लागलाय. ते प्रकट करण्याच्या. मग ते प्रकट कधी होणार? त्यासाठी आपल्याला बाकी गोष्टी तिथं सांगितलेल्या आहेत, की ते प्रकट होण्यासाठी त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर आहेत. रोप टाकलं, बी टाकलं, त्याला पाणी, सूर्यप्रकाश, माती ह्या सगळ्यांचा त्याला मिलाप आहे आणि मग त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी पुरेपूर व्यवस्थित आल्या आणि त्या तुझ्या हिताच्या असतील त्यावेळेस. मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, गाडी पाहिजे, गाडी पाहिजे. मी म्हणायला लागले, गाडी आली माझ्याकडं, पण पार्किंगला जागा नाहीये. माझ्याकडे पैसे नाहीत, की मी त्याचे मेंटेन करू शकेन. मग आधी आपली सगळी प्रोटेक्शन घेऊन व्यवस्थित, की आपण तयार आहोत का? ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात बघितल्या जातील. इतरही काही गोष्टी असतील,
त्या सगळ्यांची अलाइनमेंट होऊनच मग ती गोष्ट आपल्या आयुष्यात प्रकट होते. जसं आपण अनेकदा ऐकलंय, की आपण थर्ड डायमेन्शन रिअॅलिटीमध्ये राहतो. त्यामुळे थोडा वेळ घेतो. पण आता इथून आपण ऑलरेडी हे पण ऐकलं असेल सगळ्यांनी, की आपण ऑलरेडी एका उच्च व्हायब्रेशनल्समध्ये पृथ्वी पोहोचलेली आहे. आता इथं असेल, की तुम्ही जे म्हणाल ते 2-3 महिन्यामध्ये प्रकट व्हायला लागेल. काही जणांचे म्हणजे आज म्हणलं हो, तर मला 15 हे दिवसात पण पण प्रकट होतंय ते. असं काही नाहीये 2-3 महिने. त्याच्या आधी पण होतंय. पण त्याला तुम्ही सोडलं पाहिजे विश्वासाने, की मी हे सोडते निसर्ग नियमावर. कारण तुमच्या उच्च स्वला माहिती की हिला हे कधी मिळणं गरजेचं आहे. हे त्याला माहिती आपल्यापेक्षा जास्त. त्यामुळं. बोल ना, तू तर काहीतरी मला म्हणत अजून एक होतीस. विचारायचं हां, हं. हे 3D आणि 5D नेमके काय मला म्हणजे नीट कळतच नाही, की 5D मध्ये ते मी आपण सांगितलेलं जातोय आहे आधी 3D ॲक्चुअली, मध्ये. पण तू तेव्हा नव्हतीच बहुतेक त्या सत्रामध्ये. पण हरकत नाहीये. आपण ह्याच्यावर पुन्हा अच्छा, एक सॉरी नवी हां, बघते मॅम. हां, एक आहे सत्र मी कुठल्यातरी सत्रात आपण बोललोय त्याविषयी. पण पुन्हा एक नक्की घेऊ आपण त्याच्यावर थर्ड डायमेन्शन आणि 5 डायमेन्शन बद्दल. हं, ओके, थँक ठीक यू. आहे. थँक यू सायली. सायलीबद्दल मला एक सांगावसं वाटेल सगळ्यांना. काही आव्हानांमधून ती गेलेली आहे आत्तापर्यंत. पण तिची हिंमत आहे खरंच, की ती जे-टी-टी-पी कंप्लीट केलं तिने. जेव्हा ती मला पहिल्यांदा YouTubeवरूनच भेटलेली आणि तिने जे-टी-टी-पी कंप्लीट केलं. जेव्हा मी तिला म्हणलं, की "तू हे कर आधी, ध्यानाबद्दल माहिती घे, पूर्ण सगळं हे करून घे." त्यानंतर ते केल्यावर आता ती मला वाटतंय अशात माझं तिचं बोलणं नाही झालं, पण मला वाटतं ती आता दुसऱ्या शहरात आहे अजूनही. तिथं ती नोकरी वगैरे सगळं शोधती वगैरे स्वतः एकटीने सगळं करतीये आणि इतका एक विश्वास तिच्यामध्ये डेव्हलप झालाय आणि मला आणि इथं असणाऱ्या प्रत्येकाकडून आपण सगळेजण तिला प्रेम प्रकाश पाठवू आणि मला पूर्ण खात्री, की ज्या कुठल्या आव्हानांमधून ती पूर्वायुष्यामध्ये गेलीये ना, त्यासाठी तिचा उच्च स्व इतका प्रयत्न करतोय, धडपड करतोय तिच्यासाठी प्रत्येक गोष्टी सगळ्या अलाइनमेंटमध्ये आणण्यासाठी. आणि मुळात म्हणजे काय, प्रयत्न करणं सोडलं नाहीये तिने ह्या काळात. एखादा माणूस कसं असतं, आजच मी कुठेतरी वाचत होते, की जेव्हा तुम्ही खूप त्या स्टेजमध्ये येता, तुम्ही पहिलं सोडता ते हे सगळं. देवधर्म सोडता, ध्यान सोडता, मला ह्या गोष्टी नको. हे आपल्याकडनं होतं सगळ्यांकडनं, की नको आता बास होत नाहीये. पण हाच तो काळ आहे जेव्हा आपण टिकून राहायचं आणि आपल्या आत्म्यावर विश्वास ठेवायचा, की माझा आत्माचा जो प्रकाश आहे ना, तो मला कधीही अंधारात जाऊ देणार नाही. त्यांनीच मला बाहेर काढलंय. पण सायलीचं असंच आहे, की अजूनही तिच्या गोष्टी त्या अलाइनमेंटमध्ये आल्या नसतील, पण ती इथं टिकून आहे आणि मग मी पूर्ण खात्रीने सांगते, ती निराश होणार नाही. की तिचा जो लाईट आहे ना, तो तिला कधीही पुन्हा अंधारात जाऊ देणार नाही, ह्याची मला खात्री वाटते. कारण ती प्रयत्न करते. म्हणून जे मध्ये मी ग्रुपवर मेसेज टाकला होता ना, की तुम्ही सीमा ठेवा, बाउंडरीज ठेवा. तो अशा लोकांसाठी नाहीच आहे मुळात, की जे ध्यानात आहेत, प्रयत्न करतायत, एक स्टेप का होईना रोज पुढे घेतायत. रोज काहीतरी प्रयत्न करतायत, त्यांच्यासाठी नाहीये. तो ह्या लोकांसाठी, की तुमच्या आयुष्यात पण अशी लोकं जी काहीच करत नाहीत. त्यांना कुठलंही आपण ध्यान सांगू, त्यांना काहीही सांगू आपण, ते काही करायला तयार नसतात. केवळ ते येऊन आपल्याला कंप्लेंट सांगतात. त्या लोकांसाठी ते होतं. म्हणून मी लिहिलं होतं, की तुम्ही सगळेजण सावध व्हा, जर तुमच्या आयुष्यात अशी लोकं असतील. कारण ती केवळ तुमचा वेळ घेणार, तुमची एनर्जी घेणार, पण त्यांना सांगितलेले कुठलेही उपाय ते करणार नाहीत. आपल्याला उपाय म्हणजे काय करायचंय? फक्त विचारांमध्ये बदल करायचा. इतकं सोपं गोष्ट करायची आपल्याला. तेही ते लोकं करायला तयार नसतात. ह्या लोकांपासून बाउंडरीज ठेवा, सीमा ठेवा, असा तो मेसेज होता. त्यामुळे कुणीही आपल्या ग्रुपबद्दल किंवा कुणा एखाद्या व्यक्तीबद्दल तो नव्हताच. ठीक आहे? तर असा पण कुणाला गैरसमज असेल तर काढून टाका. कारण मला माहिती आपल्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती इतकं का होईना एक स्टेप पुढे जाते रोज. काहीतरी करती, प्रेमप्रकाश तरी पाठवते, काहीच नाही तर. तर म्हणून तुमच्या बरोबर अशी कुठे बाकी इतर कोणी लोकं असतील, तर मात्र मग तुम्ही तेवढी स्वतःची काळजी घ्या. ते सांगण्याचा उद्देश होता त्यामध्ये. तर आपण इथपर्यंत आलो होतो ना? हां. तर म्हणून असं म्हणलेलं आहे, की जितकं ते पाणी जे विचारांचा जो प्रवाह आहे, तो तुम्ही जितका वाहता आणि नवा-नवा ठेवाल. कारण पाणी एकदा साचलं, की तेच पाणी. त्यामुळे तिथं मग सगळे डास होतात. मग ते पाणी घाण होतं. ते पिण्यायोग्य राहत नाही. म्हणून ते पाणी वाहतं राहू द्या. वाहतं राहू द्या म्हणजे विचार नवीन-नवीन राहू द्या. मगच तुमची जो प्रवास असेल ना, तो अनेक अनुभव चांगले तुम्हाला देईल, असं सांगितलंय. हां, मनीषा ताई इथून वाचा.
तुमच्या विचारांबाबत निवडीचे स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे. जर तुम्ही मर्यादित, भयग्रस्त आणि इतरांविषयी टीका, दोषारोप किंवा न्यायनिवाडा करणारे विचार निवडाल, तर अस्वस्थता, अगदी आजारपणाचाही अनुभव येईल. परंतु जर तुम्ही ईश्वराच्या असीम विचारसागराची निवड कराल, तर तुम्हाला केवळ ईश्वराच्या दिव्य गुणांचाच अनुभव येईल. करेक्ट आहे. जेव्हा मग तुम आता जे आपण बोललोत ना, तेच सगळं आहे, की आपण कुणाबद्दल टीका करणं किंवा जजमेंट पण करणं बरं का. म्हणजे मी आत्ता बसून जर म्हटलं, की मनीषाताई असं केलं, मनीषाताईंनी तसं केलं, त्यांनी असं करायला नको होतं, ते तसं का केलं? हे पण म्हणजे काय, मी न्यायनिवाडा करते. मी न्यायाधीशच झाले आता म्हणजे. कुणाच्या कपड्यांवरून असेल, कुणाच्या दिसण्यावरून असेल, कुणाच्या मेकअप करण्यावरून असेल, कुणाच्या हसण्यावरून पण लोकांना आवडत नाही. काय किती ओव्हरच आहे असं म्हणून म्हणजे ड्रामेबाज आहे. असे पण आपण आपल्याकडनं सहज असे शेरे बाहेर जातात. हे सगळं म्हणजे की तुम्ही न्यायाधीश आहात, ह्याचा अर्थ. तर म्हणून इथं म्हणले, की न्यायनिवाडा करणारे विचार फार महत्वाचं आहे, की आपण प्रत्येकाबद्दल कुठेतरी जजमेंट देतो बऱ्याच वेळेला नकळत जातं आपल्याकडून. पण याबाबत खूप अ, म्हणतो ना, की काळजीपूर्वक राहा. कारण जे काही आपण विचार करू ना, मी म्हणलं तसं जे देतोय ते आपल्या बाबतीत येणार. म्हणून त्या वाक्याला दुहेरी अर्थ होता. मी तिसऱ्या माणसाबद्दल जरी वाईट बोलत असेल ना, तर ह्याचा अर्थ ते माझ्याकडे आहे आणि ते विचार पुन्हा-पुन्हा माझ्याकडे येणार आणि माझे अनुभव पण तसेच. मला पुन्हा अशाच व्यक्ती भेटतील, जे मला हे सगळे अनुभव देणार. मी दोषारोप जरी करेन, मी सारखे दोष देत असेल कुणाला तरी. सिस्टम अशी आहे, सरकार असं आहे, हे असं आहे, रस्ते असे आहेत, हे तसं आहे. प्रत्येक गोष्टीला सतत, सतत, सतत आपण टीका आणि दोष असे जर बघायला लागलो, म्हणजेच काय आता जे मनीषाताई म्हणले ना फोकस, की माझं लक्ष कुठे आहे? मला माहिती आहेत काही गोष्टी आहेत अशा, ज्या परफेक्ट नाहीयेत म्हणजे आपल्याला राहण्यायोग्य किंवा अशी लोकं आहेत किंवा काय आहे. पण माझं फोकस कुठे आहे? माझं लक्ष कुठे आहे? याच्यावर आपले अनुभव ठरतात. कारण मी निवडते, की मला आज नको, मला आज टीका नाही करायची. मी आज हेच निवड करते याची. असं आपण ठरवायचं, चॉईस आपल्याकडे आहे. म्हणून असं म्हणलं, की जरी मला दिसते, की एक व्यक्ती असं आपण म्हणू, की फारच मेकअप करून आली, भयानकच दिसतंय ते, असं आपल्याला दिसतंय. असं होतं ना बऱ्याच वेळेला, की खूप मेकअप केलेला असतो, बचा-बचा म्हणतो ना आपण, तसं झालेलं असेल समजा एखाद्या व्यक्तीचं. सगळेजण त्या व्यक्तीबद्दल बोलत असतील. काय कपडे घातलेत, काय मेकअप केलाय बघा जरा, असं म्हणून सुरू असेल. पण मी काय निवडते त्यावेळी? का असं केलं असेल, ते केलं असेल, ती त्याच्यामध्ये मजा घेत असेल. असा एखादा माझा वेगळा विचार आला समजा, की ठीक आहे तिला ते आवडतंय, तिचं ती मजा घेतीये त्या गोष्टीची. काहीतरी कारण असेल, असा मी म्हणून एक थोडासा वेगळा विचार केला. अगदीच प्रशंसा नाही, पण मला असं वाटलं ठीक आहे चला हे असं केलं असेल आणि शेवटी असा पण विचार आला असेल मनामध्ये कदाचित, की ईश्वराच्या प्रतिमेतच आहे. आणि हे सगळं ड्रामा आहे. असे शेवटी-शेवटी मग परत हे पण विचार येतात आपल्या मनामध्ये. तर जे काही असेल, मी जो विचार निवडेल त्याप्रमाणेच माझे अनुभव पण तसेच होतील. म्हणून सगळ्यांमध्ये असताना देखील आपण काय विचार निवडतो ही आपली चॉईस आहे. म्हणून इथे म्हणले, की अगदी आजारपणाचा पण अनुभव येईल. हे प्रत्येक जे विचार आहेत ना, हे आपल्याला खोलवर काहीतरी आजार देतात बरं का. म्हणजे कारण हे आपल्या आत आहे. असं ते दाखवलं गेलं इथं आपल्याला. म्हणजे समोर आरसा आहे असं लक्षात ठेवायचा. की मी जे काही त्याला बोलते ना, ते समोर आरशातून माझ्या स्वतःबद्दल बोलते, असा अर्थ झाला याचा. तो खूप डीपमध्ये आणि हे अगदी, अगदी असंच्या असं तुम्हाला यू कॅन हील युअर लाईफमध्ये सांगितलंय, फक्त शब्द वेगळे आहेत. हेच आहे अगदी. म्हणून म्हटलं गेलंय ना, की समोर जे बघतो आपण ते आपलं रिफ्लेक्शन असतं, तुमचं प्रोजेक्शन असतं, जेव्हा तुम्ही दुसऱ्याला नावं ठेवता. याचा अर्थ आपल्या आतमध्ये ते आहे, असं म्हटलं गेलंय. पण जेव्हा मी हे सगळं टाळते आणि खूप त्या व्यक्तीमध्ये बाकीच्या सगळ्यांप्रमाणे मला दिसतंय, बऱ्याचशा गोष्टी दिसतायत ज्या चांगल्या नाहीयेत. पण तरीही मी ईश्वराच्याच विचारांची निवड करते. तरीही मी ईश्वराचे विचार निवडते, की असेल ती व्यक्ती दिसण्यावरून, ह्याच्यावरून, पण तरीही ती प्रेम आहे आणि प्रकाश आहे. तरी ईश्वराच्याच प्रतिमेत आहे. ही माझी निवड आहे त्यावेळी. तर तुम्हाला ईश्वराच्या दिव्य गुणांचाच अनुभव येईल. खूप सुंदर वाक्य आहेत या धड्यामधले. इथून वाचा मनीषा ताई. हं. आपण जेव्हा 5 तुम्ही मिनिटात ईश्वर थांबवू आता. एवढं वाचून. हं. जेव्हा तुम्ही ईश्वराचे विचार स्वीकारण्याचा स्वेच्छेने निर्णय घेता, तेव्हा तुम्ही तुमची मुक्त इच्छाशक्ती गमावत नाही. उलट ती अधिक प्रगल्भ आणि विस्तृत होते. परंतु जेव्हा तुम्ही भीतीवर आधारित विचारांना आश्रय देता, तेव्हा तुम्ही स्वतःच त्या विचारांचे गुलाम बनता.
आणि स्वतः निर्माण केलेल्या मर्यादांच्या बंदिस्त चौकटीत तुम्ही अडकून पडता. परिणामी आजारपण, एकाकीपण आणि दारिद्र्य यांचा अनुभव तुमच्या जीवनात प्रकट होतो. भीती तुमच्यावर प्रभुत्व गाजवते आणि इतरांविषयी तुमच्या मनात अविश्वास निर्माण होतो. स्वतःचे अस्तित्व तुम्हाला दुर्बल व असुरक्षित भासू लागते. हेच भ्रम तुम्हाला बंधनात टाकतात. थोडं स्क्रोल करता का ताई? हां. हां. अशा अवस्थेत जीवन मार्गावर स्वतंत्रपणे निर्णय घेत असताना तुम्ही प्रेम, समृद्धी, शांती आणि आनंद यांच्या अनंत लीलांचा मुक्त अनुभव घेऊ शकत नाही. किती सुंदर आहे बघा ना धडा. किती किती शिकवतो आपल्याला आहे ना. किती म्हणजे वेगळे विचार करायला लावतो आपल्याला, की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण ज्या भ्रमात अडकलोय, बाबाजींनी याला भ्रम असा शब्द टाकलाय, की स्वतःचं अस्तित्व सुद्धा तुम्हाला दुर्बल आणि इन्सिक्युअर वाटतं. चांगली स्त्री दिसली ना, कुणीच कुणाला किती जण तरी असे आपण बघतो, की एखादी सुंदर स्त्री असेल ना, तर तिच्याकडे असे बघतील बायका वरून खालपर्यंत. पण असं बोलायची वेळ आली समजा, तर एखादी की तुम्ही किती सुंदर दिसता, दिसण्यावरून पण असेल. तर हे म्हणणं पटकन होत नाही. जितकं पुरुष पटकन जाऊन एखाद्या स्त्रीला म्हणतील सुद्धा पुढे जाऊन. तर तर या पद्धतीने असे अनुभव म्हणजे आम्ही ऑफिसमध्ये वगैरे बघितलेत, की मुलं जाऊन म्हणतील सुद्धा एखाद्या मुलीला, अशी एखादी सुंदर असेल आता आय-टी कंपनीमध्ये मुली अशा एकदम छान-छान कपडे घालून हो. येतात आणि हां, तर आम्ही बघत बसायचो, "अरे, ही किती छान आहे, अरे, ही किती छान आहे." आम्ही सगळेजण आणि मुलं जाऊन त्यांना सांगून यायची, "वाह! यू आर लुकिंग प्रिटी टुडे" असं जाऊन किंवा ट्रेडिशनल डे असेल खास करून त्या दिवशी तर हे खूप व्हायचं. तेव्हा असं जाणवायचं, की ज्या पद्धतीने मुलं जाऊन बोलतील त्यांच्याशी एखाद्या वेळेस, तितकं पटकन मुली नाही बोलत जाऊन. हा असा आम्हाला नेहमी अनुभव यायचा असा. तर हे एक उदाहरण मला आठवलं म्हणून मी सांगितलं. अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये, की जिथं आपल्याला हे कशामुळे होतं, की असुरक्षित इन्सिक्युरिटी वाटते, की अरे आपण तेवढे नाही आहोत. तर लगेच तुलना होते, कंपॅरिझन, जेलसी हे सगळं त्याच्यामध्ये येतं किंवा कदाचित त्यांचे वेगळे पण विचार असू शकतात. पण मोस्टली जेव्हा आम्ही असे बघितले हे सगळे अनुभव वगैरे घेतले, जिथं त्याच्यावरून फक्त मी काही गोष्टी थोड्या सांगितल्या. पण हे आहे की हे दुर्बल आणि असुरक्षित तेव्हाच वाटतं, जेव्हा असं वाटतं की माझ्याकडे नाहीये ती गोष्ट. म्हणून ही जी आहे, ही आहे भीती. किंवा इतरांविषयी तुमच्या मनात अविश्वास निर्माण होतो ह्यामुळं किंवा ही तुलना करणं एकमेकांसोबत. हे सगळंच बाबतीत आहे, फक्त दिसण्या बाबतीत नाही. कुठल्याही एखाद्या यशस्वी पुरुषाला, स्त्रीला किंवा ह्या गोष्टी बघितल्यानंतर आपण बघतो अनेक वेळा आपण समाजामध्ये हे अगदी सहजपणे दिसतं आपल्याला, की हो ते द्वेष येतो, तिरस्कार येतो, ह्या गोष्टी येतात. मत्सर वाटतो एखाद्याचा. तर हे सगळं कशामुळं आहे? तर आपण एका चौकटीतच आत्तापर्यंत भीती आणि असुरक्षितता ह्या सगळ्या म्हणजे सगळ्यांच्या मुळाशी पुन्हा भीतीच आहे. म्हणून असं म्हणलंय, की हे जेव्हा तुम्ही सगळं असूनही जेव्हा एकदा तुम्ही स्वेच्छेने निर्णय घेता. मला माहिती आहे आत्ता माझ्या आयुष्यात काही गोष्टी चांगल्या नाहीयेत. जे मला पाहिजे ते आत्ता माझ्याकडे नाहीये. पण तरीही मी निर्णय काय घेते, की तरीही मी निवडते, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. जसं काल सीमा त्यांनी उदाहरण सांगितलं बघा. त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी होती त्या म्हणाल्या, की काहीच नीट नव्हतं म्हणजे. जसं त्यांना पाहिजे तसं बिलकुल नव्हतं. खूप एवढी चांगली परिस्थिती नव्हती. म्हणजे जे काही त्यांचं करियर बाबतीत बोलले असतील किंवा काय. पण नव्हतं. गोष्टी मनासारख्या नव्हत्या. पण त्या काय म्हणाल्या, "तरी सुद्धा मी काय केलं, इस्तेमाल करो पहिले फिर विश्वास करो." 6 महिने तरी बघू म्हणल्या करून अफर्मेशन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यांनी सुरू ठेवलं. ही असते निर्णय घेण्याची म्हणजे म्हणतो ना फ्री विल, की तरीही हे नाही केलं, तर मग मी काय करेन? रडतच बसेन ना. अरे, माझ्याकडे नाहीये किंवा मी कुणाला ह्याला फोन लाव, हे कर. म्हणजे त्रासच करून घेईल स्वतःला. मग त्यापेक्षा जर तो मार्ग दिलाय, अनेकांनी तो फॉलो केलाय आणि त्यांना रिझल्ट आहे, मग का नाही? की मी फ्री विल वापरते, हा पर्याय निवडते. म्हणून असं म्हणलंय, की जेव्हा मी निर्णय घेते, तेव्हा तुम्ही खरं तर मुक्त इच्छाशक्ती तुमची जात नाही, उलट ती वाढते. कारण तुम्ही आता वापरायला लागलाय. ते वापर नाही केला तर धूळ पडून जसा गंज लागतो एखाद्या गोष्टीला, तसं आहे हे. जर मी माझ्या आतल्या आवाजाने निर्णय घ्यायला सुरू केले, तुम्ही बघाल, की तुमच्यामध्ये एवढे फरक होतील ना, तुम्हाला इतके अनुभव यायला लागतील, की मी ठरवलं मला दुसऱ्या शहरात जायचंय, मला नोकरी बघायची, मला हे करायचंय, मला ते करायचंय. हे माझ्या आतले आवाज आहेत. सगळेजण नाही म्हणतायत, पण मला माझा आत्मा सांगतोय, की "तू जा. तुझी इच्छा आहे ना, तू जा. तुझ्यात आनंद आहे." आणि मी जर तसं वागलं, ह्याचा अर्थ मी माझी इच्छाशक्ती वापरली, फ्री विल वापरली. त्यावेळेस सुरुवातीला थोडं वाटेल, की अरे मी बरोबर केलं ना, पण त्या गोष्टी सगळ्या वर्कआउट होतील.
तेव्हा फक्त म्हणायचं म्हणजे म्हणलं ना, की मी ईश्वराच्या सोबत आहे, ईश्वराबरोबर एक आहे, त्याचे विचार माझे आहेत. हा विश्वास बरोबर ठेवायचा फक्त. आणि ह्याच्या विरुद्ध जेव्हा मी भीतीवर आधारित करते, तेव्हा त्या विचारांचे गुलाम बनता आणि स्वतः निर्माण केलेल्या मर्यादांच्या बंदिस्त चौकटीमध्ये तुम्ही अडकून पडता. कारण मला वाटतंय, की हे काम नाही होणार. कारण मला वाटतंय मला यश मिळणार नाही. हे माझे ते जुने विचार आहेत भीतीचे. आणि नवीन विचार काय? तू जा पुढे. तुझा आत्मा सांगतोय, तू ईश्वरासोबत एक आहे, ईश्वराच्या प्रतिमेत आहे, तू प्रेम आहे, तू प्रकाश आहे. तू जा. आणि माझे जुना अनुभव, जुनं आयुष्य, सगळी लोकं हे सांगतायत, की नको जाऊ. हे जे आहे ना, हे निर्णय घेणंच यायला पाहिजे आपल्याला. म्हणून काय होतं हे सगळं केल्यावर आजारपण, एकाकीपण, दारिद्र्य यांचा अनुभव आपल्या जीवनामध्ये प्रकट होतो. एकाकीपणा असेल आणि किंवा दारिद्र्य असेल, पण आजारपण जे आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आपण आता अनुभवतो. आजारपणामध्ये तर सगळं विचारच आहेत. आपण आता यू कॅन बिलीव्हरमध्ये हेच बघणार आहेत सगळं. तर म्हणून असं सांगितलं, की तुम्ही निर्णय घ्या. तुमच्या आत्म्याला ऐकून त्याच्यासाठी. आणि अजून एक अनुभव मला शेअर करायचा आहे. म्हणजे सांगा ना. आजचा हा टॉपिक ना अक्षरशः माझ्या आजचं हं. जे विचारांमध्ये हे झाले ना क्रांती, ते अगदी रिझेम्बलन्स आहे म्हणजे. मी तोच विचार केला, की मी जर सारखा माझ्या आजारपणांबद्दल आणि अस्वस्थतेबद्दलच चिंतन करत राहिले, इतरांशी बोलत राहिले, तर मग तेच अनुभव येतोय मला दिवसेंदिवस, तेच घडतंय. तर मग जसं लुईस यांनी सांगितलंय, की तुमचे विचार तुम्ही चांगले ठेवले, पॉझिटिव्ह ठेवले, तर मिरेकल विल हॅपन. आणि तो म्हटलं तसंच मग मी करून बघायचंय मला. म्हणून मी ईश्वर आहे वगैरे हे सगळं बोलल्यानंतर मी रील्स बघताना लुईस हेच हे सगळे मला येतायत. हे हो. बरोबर आहे. त्यामुळे हां. मला इतकं छान वाटलं ना, की म्हणजे तो सिग्नल कारण तो मिळाल्यासारखं. अल्गोरिदम पण आहे YouTubeचा. तुम्ही एक बघितलं की हे पण बघा आता तुम्ही हो. बोललात ना, हा पॉइंट मी विसरले होते. हां, थँक यू मनीषा ताई. आता बघा हां. YouTubeवर ना जर आपण समजा एखादं लुईस हेचं बघितलं, तर पुढचे तुम्हाला सगळे लुईस हेचे दिसतील किंवा तुम्ही महाअवतार बाबाजींची एखादी रील बघितली, सगळे तेच दिसतील. हां. एखादी रेसिपी बघितली, तेच दिसतील. म्हणजे काय इथं पण तो एक अल्गोरिदम फॉलो केला जातो. आपल्या आयुष्यात येस. एक्झॅक्टली हां, हे होतं. आपल्या आयुष्यात पण हां. हेच होतं एक्झॅक्टली. जर जसं मनीषाताई म्हणल्या, की मी माझ्या आजारपणाकडे लक्ष द्यायला लागले. खूप फोकस माझा तिथे आहे. तर ते वाढणारच आणि जितकं हो. नात्यांमध्ये पण हा माणूस असा आहे, हे असं आहे, हे मी सतत करायला लागले. तर त्याच गोष्टी मला वाढलेल्या जाणवतील आणि मी जर जे चांगलं आहे ना, की माझ्या आयुष्यात काय चांगलं आहे, हे ज्याकडे माझा फोकस जास्त असेल ना, तर ती गोष्ट वाढेल. तसं आपलं फ्री विलचं आहे. तर ज्यांना असं वाटतं, आत्ता माझ्या आयुष्यात ह्या गोष्टी नीट नाहीयेत. जे चांगलं आहे ना, त्याच्याकडे बघायला लागा. त्याला वेळ द्या. त्याच्याबद्दल विचार करायला लागा, की वॉव! माझ्याकडे इतकं सुंदर घर आहे. माझ्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, पाणी आहे, अन्न आहे मला, अंगावर कपडे आहेत. माझं स्वतःचं स्पेशल बाथरूम आहे. चाळीमधल्या लोकांना ते पण मिळत नाही. जसं लुईस यांनी त्याचा पण उल्लेख केलाय. तर बाथरूम आहे माझ्याकडं, की जेव्हा पाहिजे तेव्हा मी माझं टॉयलेट यूज करू शकते. पाणी आहे माझ्याकडे. खूप गोष्टी आहेत. लिस्ट काढायला हो. गेलो तर रात्र पण पुरणार नाही आपल्याला. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे आपल्या आयुष्यामध्ये आज भरपूर आहेत त्या गोष्टी आपल्या आयुष्यात. त्या सगळ्यांची आपण लक्ष द्यायला सुरू करू. त्याच्याबद्दल थँक यू म्हणायला लागू. तर ह्याबद्दल लुईस हे खूप सुंदर सांगते. बऱ्याचशी उदाहरणं तिच्या ह्याच्यातून घेण्यासारखी आहेत. बाबाजी माझ्या आयुष्यात म्हणजे युनिफाईड येण्याच्या आधी पण मी लुईस हे माझ्या आयुष्यात आली आणि तिच्यामुळंच मी अ, आधी मी श्लोक वगैरे ऐकायचे उठल्यानंतर. खूप ते सगळं बंद झालं माझं आणि मी फक्त लुईस हे ऐकायला लागले. उठलं की मी लुईस हे लावून बसायचे. तिच्या अफर्मेशननी सुरुवात आणि रात्र तिच्या अफर्मेशननीच व्हायला लागले आणि तिथून जो बदल झाला, त्याच्यानंतर युनिफाईड माझ्या म्हणजे युनिफाईड पण यायला एक मला फ्रिक्वेन्सीला यावं लागलं. आणि तिथं आल्यावर मग युनिफाईड माझ्या आयुष्यात आलं. तर जी लोकं पण आपल्या ग्रुपमध्ये आहेत ना, त्यांना अनेकांना मी लुईस ह्याचं अफर्मेशन्स फॉरवर्ड केलेली आहेत, की तुम्ही हे तरी ऐकायला सुरू करा आधी म्हणून. तेव्हा, आधी 1-1.5 वर्षापूर्वी. नंतर मग आपण ध्यान वगैरे सगळं करायचं. तर आपण सगळेजण ह्याच नोटवर थांबू आणि इथं जसं फक्त हे जे आहे ना, की हे वाक्य लक्षात ठेवा, की हे भ्रम तुम्हाला बंधनात टाकतात. भीती तुमच्यावर प्रभुत्व गाजवते आणि बाबाजींचं एक वाक्य आहे, की तुम्ही जन्मानुजन्म, शतकानुशतके द्वेषाची गुलामी केली आहे.
रागाची गुलामी केलीये. तर तसंच आहे, की हेच सगळे आपल्याला जे षड्रिपू म्हणतो आपण, तेच आपल्याला पुन्हा-पुन्हा आठवण करून दिली जातीये, की कसं ह्याच्यातूनच आपल्याला बाहेर पडायचंय. आणि हे बाहेर पडताना असंच पडणं शक्य नाहीये. त्यासाठी आपल्याला खूप गोष्टी माहीत होणं, की माझी इच्छाशक्ती काय आहे आणि माझे विचार कसं आता मला हे माहिती आहे, की मला माझा राग काढायचा आहे, माझं हे काढायचं बाहेर, मला हे चांगलं नाहीये, हे सगळं माहिती आहे. काय बाहेर काढायचं माहिती आहे, पण काय आहे माझ्याकडं, त्याचा मी काय वापर करायचा आहे, हे आपल्याला युनिफाईड शिकवतं. मला काढायचं आहे बाहेर हे सगळ्यांना माहिती आहे, खूप सांगितलं जातं आपल्याला. पण मग कसं काढायचं? त्यासाठी मग आपल्याला हे सांगितलं जातं, की तुमच्यात काय आहे आणि तुमच्यात काय आहे, तर तुमच्यात मुक्त इच्छाशक्ती आहे. तुम्ही विचारांनी तुम्ही पाहिजे ते निर्माण करू शकता, ही शक्ती तुमच्यात. हे आपल्याला युनिफाईड शिकवतं. म्हणून इथं असं म्हणलंय, की तुमचे विचार काय निवडायचेत ना, ते तुम्ही तुम्ही ठरवा. प्रत्येक प्रसंगामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत माझी सून, माझी सासू, माझी हे सगळं माहिती आहे मला. कसे, कोण आहेत, काय आहेत. पण मग मी काय निवडते त्यावेळी? मी हे निवडते, की माझी सून अतिशय प्रेमळ आहे. प्रेमाने, प्रकाशाने भरलेली आहे. माझ्या सासूबाई अशा प्रेमाने, प्रकाशाने भरलेल्या आहेत. माझे मिस्टर, माझी बायको हे सगळं मी निवडते. ते कसेही असतील, पण मी काय निवडलं? माझ्या विश्वामध्ये ते सगळे सुंदर प्रेमाने, प्रकाशाने भरलेले आहेत. माझं विश्व मी निवडलंय. संपलं. मग ते खऱ्या आयुष्यामध्ये माझ्या डोळ्यापुढे कसेही असतील, पण मी निवडलंय, की ते माझ्यासाठी प्रेम आणि प्रकाश आहे. हे आपल्याला कळायला लागतं. आणि मग जेवढं मी तो विचार करते, ते प्रेमच आहेत, ते प्रकाशच आहेत, ते आनंदच आहेत. असं मी स्वतःबद्दल पण आणि माझ्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येकाबद्दल असा विचार जेव्हा करेन, तेव्हा मला परिस्थिती बदललेली जाणवेल. कारण मी अनुभव तयार करते माझे. हे आपल्याला सांगितलं गेलंय. ठीक आहे. तर म्हणून इथं लिहिलंय, की अशा अवस्थेमध्ये जीवनामध्ये स्वतंत्रपणे निर्णय घेताना तुम्ही प्रेम, समृद्धी, शांती, आनंद यांच्या अनंत लीलांचा मुक्त अनुभव घेऊ शकत नाही, जेव्हा तुम्ही या भीतीमध्ये असता. तर खरं तर हे सगळं आपल्यासाठी अवेलेबल आहे. आपलं आयुष्यच खरं जसं बाबाजी म्हणतात, ह्या सगळ्यांसाठीच आहे. पण ते आपण अनुभव नाही करू शकत. अनंत लीला म्हणलंय बघा. म्हणजे रोज उठून काहीतरी असे अनुभव, ह्या सगळ्यांचे. ते नाही आपण अनुभव करत. कारण आपण कशात आहोत? या भावनेमध्ये आहोत, की कुणीतरी मला त्रास देतंय, कुणीतरी मला दुःख देतंय, म्हणून मी रडतीये, म्हणून मी दुर्बल आहे. मला खूप त्रास देतात. मला कुणी विचारत नाही घरामध्ये, मी एकटी पडली. हे सगळे माझे विचार आहेत. ह्याला खूप पर्याय आहेत आपल्याला. खूप पर्याय आहेत ह्याच्यातनं बाहेर येण्यासाठी. पण मी ती चौकटच निवडते. असं जर माझं असेल, म्हणजे दिलं नाही तर तेव्हा तुम्हीच त्या विचारांचे गुलाम बनता आणि स्वतः निर्माण केलेल्या मर्यादांच्या बंदिस्त चौकटीत अडकून पडता. मग कोण सोडवेल आपल्याला? कुणीही देव येणार नाही, कुणी गुरु नाहीये बाहेर जे आपल्याला सोडवतील. बाबाजी फक्त दाखवतायत, की हे आहे, हे जायचे का नाही तुम्ही ठरवा. तुमच्या हातात अजूनही चावी आहे. मग मी ठरवते, की बाबाजी तुम्ही युनिफाईड दिलंय, मी फॉलो करणार. मी इथं रडायला नाही आले. मी इथं दुःख भोगायला नाही आले. मी दारिद्र्याचा अनुभव घ्यायला नाही आले. मी म्हणतो ना, मी माझ्या युनिव्हर्सची, माझ्या विश्वाचा देव आहे. हे माझं विश्व आहे. माझ्या विश्वामध्ये प्रत्येक जण प्रेमाने, प्रकाशाने, आनंदानेच भरलेला आहे. हे मी निवडते. म्हणून इथं जे सगळे आपण बसलोय, जे YouTubeवरनं जोडलेले, ह्या सगळ्यांनी युनिफाईड निवडलंय. त्यांना कुणालाही जबरदस्ती नव्हती. त्यांनी स्वतःहून निवडलंय, की आम्हाला युनिफाईड करायचं आम्हाला बाबाजींचा हा मार्ग बघायचा आहे, फॉलो करून. काय होतंय माझ्या आयुष्यात? हे मला बघायचंय. तसं प्रत्येकानं आपण सगळ्यांनी हे पर्याय निवडलेले आहेत. आपल्याला कोणी जबरदस्ती केली का? नाही केली. आपण स्वतः येऊन बसतो ह्या गोष्टींमध्ये. तर ह्या धड्याचा खूप छान अभ्यास करा, विचार करा. हा धडा जेवढा आत्ता झालाय, तेवढा मी ग्रुपवर उद्या सकाळी शेअर करेन. आत्ता वेळ मिळाला तर आत्ताही करेन. तर मनीषा ताईंचे आभार आहेत, की खरंच त्या परिस्थितीमध्ये ज्या होत्या, तिथून त्या इतक्या छान उभ्या राहिल्यात. आपल्या समोर डोळ्यासमोर उदाहरण आहे ते मनीषा ताईंचं उदाहरण आहे. हे समोर येऊन चार चौघांमध्ये बोलणं ह्याच्यासाठी पण धाडस लागतं. तर धाडस ते करतात. अगदी फ्रीली सांगतात ज्या गोष्टी त्या दुःखातनं गेलेल्या आहेत. बरेच जण आतमध्ये दुःख ते धगधगत असतं, पण वर खूप मास्क घातलेले असतात. ठीक आहे, ते बोललंच पाहिजे असं नाहीये. पण किमान आपल्याला स्वतःला कळू द्या, की आपण खरंच आहोत का? जसे प्रश्न विचारले गेलेत, की खरंच तुम्ही आहात का? काहीतरी स्वतःची उगीच समजूत काढताय. ह्या पण गोष्टी आहेत. कारण ते पण फार भयानक आहे, ती गोष्ट पण. की नाहीये, पण मी उगाच असं दाखवतीये. तर ह्या गोष्टींमुळं पण काय होतं, त्रास होतो स्वतःलाच खूप. त्यापेक्षा मुळात जाऊन काम करा स्वतःवर. तर मनीषाताईंचं
त्या धाडसाला पण मी त्यांच्या कौतुक करते आणि त्या ज्या पद्धतीने उभ्या आहेत ना आज सगळ्यांसमोर, ते खरंच कमाल आहे. कारण जेव्हा त्या पहिलं सेशनमध्ये जेव्हा आल्या होत्या मनीषाताई, म्हणजे मी इथं सगळेजणच काही जण नवीन असतील म्हणून सांगते. तेव्हा मनीषाताई रडल्या होत्या त्या सेशनमध्ये. आणि आज त्या ज्या हिमतीने उभ्या आहेत ना, त्यांना हॅट्स ऑफ आहे खरं. सोपं नाहीये, की स्वतःला ओढून बाहेर काढणं त्या गोष्टीतनं, स्वतःची मदत करणं, हे फार अवघड आहे. खरंच काम अवघड आहे स्वतःवर काम करणं. तर ते करतायत त्या आणि त्यांना आपल्या सगळ्यांकडून मी प्रेम प्रकाश देते. मेधाताई बोला ना. म्यूट आहेत मेधाताई तुम्ही. हा, नमस्कार सगळ्यांना, आत्मवंदन. मला एक सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, की मी आज तुमचा जुना विपुलाताई तुमचं एक जुनं ध्यान करत होते आणि ते झाल्यानंतर लगेच काल समृद्धीताईंचं ते पृथ्वीचं जे होतं कालचं त्यांनी घेतलेलं, हं, ते पण मी कंटिन्युटीमध्ये केलं. ज्यांनी मला सगळ्यांनी मला जे काही काय म्हणजे बसू शकत नव्हते मी ध्यानाला सलग. हं. मी आता कंटिन्युअस असं दोन्ही एकदम केल्यामुळे क्या जवळ-जवळ बात पावणे है! 2 तास वाह, वाह, कंटिन्युटीमध्ये मी केले. त्यामुळे वाह! सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश आणि सगळ्यांना काय हवं ते मिळू द्यात, अशी इच्छा करते. खूप खूप छान. छान वाटतंय मला. मस्त. खूप खूप छान. धन्यवाद. की 1-1.5 वर्षापूर्वी मला ध्यान शिकायचंय असं माझी इच्छा पूर्ण झाली आज. वाह, वाह! सुंदर, सुंदर हां. मेधाताई. आणि असं सलग मी बसूच शकत नव्हते. ते आज मी बसू शकले आणि आता कॉन्फिडन्सही वाढला. माझा गुडघाही खूप कमी दुखतो आहे. क्या एकदम बात! ओके. ऑपरेशन बिलकुल करायचं नाहीये. येस, ओके. येस. क्या बात है! त्यामुळे खूप खूप छान. छान वाटत आहे. सगळ्यांना मस्त, मस्त. भरभरून प्रेम आणि भरभरून त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ दे. तथास्तु. मेधाताईंनी नवे विचार निवडले आणि नवी ऊर्जा त्यांच्या आयुष्यात आली. तर असंच आहे, की एवढी परिस्थिती असताना गुडघे दुखत होते त्यांचे, बसता येत नव्हतं. पण त्यांनी विचार केला, की सगळं छान आहे, सर्वोत्तम स्थितीत आहेत. फक्त त्या विचारांनीच त्यांना इतका परिणाम जाणवतो बघा. तर असंच आहे की आपल्या आयुष्यात पण नवे-नवे विचार आणा, की दिसतंय आपल्याला काही लोक आहेत असे आपल्या आयुष्यात, की जे बदलत नाहीयेत. खूप वर्षानुवर्ष तसे आहेत. खूप आपण त्रास सहन केला असेल. तर मी समजू शकते. पण त्यावेळी सुद्धा जेव्हा बाबाजींसारखे मास्टर येऊन आपल्याला सांगतात, की विचार बदला, विचार बदला. तर विचार काही दिवस आणि असं होत नाहीये, काही जण म्हणतात पण, की मी 4 दिवस झाले करते, पण मला नाही. 4 दिवस करून नाही होणार आहे. 4 दिवसामध्ये तर आपण केवळ फील पण नाही करत ती गोष्ट. जसं इतक्या दिवसानंतर आज मनीषा त्यांना ते आतून जास्त फील झालं. म्हणजे इतके दिवस झालं असेल, पण आज त्यांना ती कल्पना फील झाली. तसाच वेळ लागतो. जेव्हा तुम्हाला ते इथं टच होतं म्हणतो ना, तोपर्यंत तर असं मनातून, मनातून तोंडाने आपण म्हणतो इथपर्यंतच फिरत असतं ते. पण जेव्हा ते खाली उतरतं ना, हृदयामध्ये जातं आणि तिथून जेव्हा बाहेर यायला लागेल ना, ती वेळ असेल, की ज्याच्यानंतर तुमचं आयुष्य बदलेल. ते इथं फील होऊ द्या. टच होऊ द्या आपल्या हृदयामध्ये. अंतःकरणामध्ये बदल हाच आहे, की ते आलं पाहिजे. असं आपल्याला जाणवलं पाहिजे, की हां, मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे आणि त्या व्यक्तीलाही मी पाठवते. तर हे प्रेम फील होईल ना, त्या दिवसापासून तुमच्या आयुष्यामध्ये बदल झालेले तुम्हाला जाणवतील. आणि समृद्धीताईंचं कालचं ध्यान माझं अर्धवट झालं ते मला पण करायचंय. पुन्हा एकदा आठवण केली मेधाताईंनी. तर तुमच्या सगळ्यांना खूप खूप प्रेम आणि प्रकाश. आभार व्यक्त करते सगळ्यांचे आणि आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रामध्ये. सगळ्यांना शुभरात्री. बरोबर.